सर्वांसाठी नमस्कार. मी राहुल विश्रोटी तुम्हा सर्वांचं ज्ञानसंस्कार अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण महा-टी-ई-टी विषय गणित पेपर 2 14 डिसेंबर 2014 रोजीचा पेपर या ठिकाणी संपूर्ण विश्लेषण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूया. 14 डिसेंबर 2014चा पेपर हा पेपर आहे गणित पेपर 2 वाल्यांसाठी. पेपर 1 वाल्यांसाठी सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे काही, कारण ज्या काही बेसिक कन्सेप्ट असतील किंवा टोटल 60 to 70% सिलेबस हा पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये कॉमन आहे. फक्त काठिण्य पातळी पेपर 2 मध्ये काय थोडी जास्त आहे, पेपर 1 मध्ये काठिण्य पातळी थोडी कमी आहे. त्यामुळे पेपर 1 आणि पेपर 2 चा जरी तुम्ही अभ्यास करताय तर तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास यश मिळणार आहे. तर पहिला प्रश्न काय सांगतोय बघा. 201 फूट लांबी व 87 फूट रुंदी असलेल्या सभागृहाच्या तळाला जास्तीत जास्त लांबीच्या बाजू असलेल्या चौरसाकृती टाइल्स किती लागतील असा प्रश्न विचारलाय. सिंपल प्रश्न आहे. 201 फूट लांबी व 87 फूट काय आहे रुंदी आहे. सभागृहाच्या तळाला जास्तीत जास्त हा शब्द आलेला आहे. मी लसावी आणि मसावी हा टॉपिक घेताना शिकवलं होतं. जास्तीत जास्त, कमीत कमी, मोठ्यात मोठा, लहानात लहान हे शब्द आले तर मसावी काढायचा की लसावी काढायचा. जास्तीत जास्त आणि मोठ्यात मोठा हे जर दोन शब्द आले प्रश्नामध्ये तर मसावी काढायचा. मग मसावी कुणाचा काढणार आहे. 201 आणि 87 यांचा मसावी काढायचा. 201 आणि 87 या संख्येला कितीनं भाग जातो. 3 न भाग जातो. 3 संग 18 राहिले 2 झाले 21, 3 7 21, 3 87 ला भाग द्या. 3 दोन्ही 6 राहिले किती 2 झाले किती 87, 3 9 27. आता 67 आणि 29 या दोन्ही संख्येला एका संख्येनं भाग जाणार आहे का नाही. म्हणजेच याचा मसावी किती झाला 3 झाला. मसावी किती झाला 3. म्हणजेच ज्या काही फरशा बसणार आहेत, ज्या काही टाइल्स असणार आहेत त्याची बाजू किती असणार आहे. टाइल्सची बाजू किती असणार आहे. कशामध्ये दिलेत बघा, ही फूटमध्ये दिले. म्हणजेच किती फूट असणार आहे 3 फूट असणार आहे. मग लांबी 3 फूट असेल आणि रुंदी 3 फूट असेल. आता आपल्याला काय प्रश्न विचारलाय, चौरसाकृती टाइल्स किती लागतील. मग टाइल्सची संख्या आता आपण घरामध्ये सुद्धा टाइल्स बसवतो. मेजरमेंट कसं करतो, आपली जी काही खोली असेल त्याचं क्षेत्रफळ काढतो आणि त्यानुसार 2x2 च्या असतील 3x3 च्या टाइल्स असतील ते किती लागणार त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून आपण काय करतो टाइल्स मागवतो, बरोबर. आता या सभागृहाचं क्षेत्र किती आहे बघा. सभागृहाचं क्षेत्र 201 फूट लांबी आणि 87 फूट रुंदी आहे. म्हणजेच काय येणार टाइलची संख्या सभागृहाचे आणि छेदस्थानी काय येणार. सभागृह झालं आणि छेदस्थानी हे जे काही टाइल्स असेल, सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले टाइल्सचे क्षेत्रफळ, सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले टाइल्सचे क्षेत्रफळ. बघा किती येणार उत्तर. सभागृहाचे क्षेत्रफळ लांबी आणि रुंदी किती आहे 201 आणि किती आहे 87. 201 गुणिले 87. टाइलचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाकृती आहे, बरोबर. बाजूचा वर्ग केला तरी चालेल किंवा 3 गुणिले 3 लांबी गुणिले रुंदी केला तरी चालेल. 3 गुणिले 3 हे सॉल्व करा. 3 न 201 ला भाग द्या. 3 न 201 ला जर भाग देताय तर किती येणार सांगा. 67 येणार आणि 87 ला भाग दिला तर 29. इथं आपण ऑलरेडी भाग दिलेला आहे. 67 आणि किती 29 या दोघांचा गुणाकार करा. 67 आणि 29 यांचा जर गुणाकार करताय तर उत्तर किती मिळणार आहे बघा. चॅट बॉक्समध्ये कमेंट करा प्लीज सर्वांनी. किती मिळणार आहे 1943. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती पर्याय क्रमांक 3. प्रश्न समजलाय का बघा सर्वांना. काय केलं आपण जास्तीत जास्त किती म्हटलंय, बरोबर. जास्तीत जास्त म्हणजे मसावी काढला. किती आला मसावी 3 आला. म्हणजे टाइलच्या बाजू काय असणार आहे 3 फूट, लांबी 3 फूट, रुंदी 3 फूट असणार आहे. मग एकूण टाइलची संख्यासाठी सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले टाइलचे क्षेत्रफळ. सभागृहाचे क्षेत्रफळ लांबी 201 दिले, रुंदी 87. 201 गुणिले 87 भागिले 3 गुणिले 3 जर करताय तर उत्तर किती येणार 1943. क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. मुंबईवरून निघालेल्या रातराणी या बसमध्ये क्षमते एवढे प्रवासी बसलेले आहेत. ए थांब्यावर 1/3 प्रवासी बसमधून उतरले. 30 प्रवासी बसमध्ये चढले. ए मध्ये उतरले किती 1/3 प्रवासी उतरले आणि 30 प्रवासी चढले. बी या थांब्यावर 1/4 प्रवासी बसमधून उतरले व 12 प्रवासी बसमध्ये चढले. शेवटचा थांबा सी आहे. सी वर सर्व 72 प्रवासी काय झाले
उतरले तर त्या बसची जास्तीत जास्त किती प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती. आता या टाईपचे प्रश्न केव्हाही पर्यायावरून सोडवायचे, लवकर सॉल्व्ह होतात. आपण पहिल्यांदा पहिला पर्याय ट्राय करूया. 75. एकूण क्षमता किती घेतली आपण? 75 घेतली. मग ए वरती प्रश्न काय दिलाय बघा. ए थांब्यावर 1/3 प्रवासी बसमधून उतरले. एकूण प्रवासी किती घेतलेत आपण? 75. मग 75 मधले 1/3 प्रवासी उतरले म्हणजेच किती येणार बघा. 3 न 75 ला भाग द्या, किती येणार? 25 येणार. बरोबर. 3 दोन्ही 6, 1 राहिला, 3 5 15. किती प्रवासी उतरले? 25 प्रवासी काय झाले? उतरले. म्हणजेच किती शिल्लक राहिले सांगा. शिल्लक किती राहिले? एकूण पहिल्यांदा किती होते? 75. 75 मधून 25 उतरले म्हणजे शिल्लक किती राहिले? 50 राहिले. ए थांब्यावरती किती? 50 राहिले. त्यानंतर किती प्रवासी बसमध्ये चढले बघा. किती चढले? 30 प्रवासी बसमध्ये चढतात. म्हणजेच 50 मध्ये किती मिळवावं लागेल आपल्याला? 30. म्हणजेच एकूण किती झाले या ठिकाणी? 80 झाले. इथपर्यंत क्लिअर आहे. पुढं बी या थांब्यावर 1/4 प्रवासी बसमधून उतरले. बी या थांब्यावर किती होते? इथं 50 मध्ये 30 चढले, 80 झाले. या 80 मधले किती उतरले बघा. बी या थांब्यावर 80 मधले किती उतरले? 1/4 प्रवासी उतरले. 4 ना 80 ला भाग द्या, 4 दोन्ही 8, 20 झाले. 20 प्रवासी काय झाले? उतरले. म्हणजेच 80 वजा 20 किती येणार बघा? 60 येणार. किती येणार? 60 येणार. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर व 12 प्रवासी बसमध्ये चढले. 60 मध्ये 12 मिळवा. आता 60 अधिक 12 किती होणार? 72. बरोबर. शेवटचा थांबा सी वर सर्व 72 प्रवासी उतरले. इथे किती झाले? 72 आणि शेवटी सुद्धा किती आलं? 72. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 75 हे उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने तुम्ही जर सॉल्व करत गेला. शेवटी बघा काय म्हटले त्यांनी, शेवटचा थांबा सी वर सर्व 72 प्रवासी उतरले. शेवटी बी या थांब्यावरती किती उतरले? 1/4 म्हणजे 20 उतरले आणि 12 चढले म्हणजेच 72 ही संख्या झाली. बरोबर. मग शेवटी त्या बसमध्ये किती होते? 72. 72च्या 72 सगळे उतरले. म्हणजेच त्या बसमध्ये एकूण जास्तीत जास्त प्रवासी किती वाहून नेण्याची क्षमता आहे? 75. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा. विद्युत कंपनीने विद्युत दर 20% वाढवला. दुसऱ्या वर्षी पुन्हा 15% भाव वाढवला. हा वाढीव दर एकदाच वाढवायचा झाल्यास विजेचा दर कितीने वाढवावा लागेल? एकदम सिंपल प्रश्न आहे. याचं उत्तर मी तुमच्याकडून अपेक्षित करतोय. बघा किती जणांना जमतोय हा प्रश्न. चला जे लाईव्ह मेंबर आहेत त्यांनी कृपया कमेंट करून कळवा. विद्युत कंपनीने विद्युत दर 20 ने वाढवला. 20 ने वाढवला म्हणजेच काय? शेकडा म्हणजे किती कन्सिडर करतोय आपण? 100 कन्सिडर करतोय. कितीने वाढवला? 20% ने वाढवला. म्हणजे 100 चे किती होणार सांगा? 120 होणार. इथपर्यंत तरी क्लिअर आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा 15% ने वाढवला. पहिल्या वर्षी 20% ने वाढवला म्हणजे 120 झाला. परत 120 वरती किती टक्के? 15%. 120 चे 15% काढा. किती मिळतात? 120 चे 15% काढल्यानंतर 120 चे 15% जर काढताय तर उत्तर किती मिळणार आहे सांगा तुम्हाला? 0 0 कॅन्सल करा. हा 0 कॅन्सल. आता इथे किती ना? 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 2 ने याला भाग द्या, बेसक 12. किती येणार? साइन त्रिक 18. किती येणार? 120 चे 15% 18. म्हणजेच याच्यामध्ये वाढ किती होणार बघा. 100 चे 120 झाले. 120 चे 15% वाढले म्हणजे 120 मध्ये 18 ऍड करा. किती होणार? 138 होणार. किती होणार? 138. आता प्रश्न काय विचारलाय? हा वाढीव दर एकदाच वाढवायचा झाल्यास, एकदाच वाढवला. सुरुवातीला किती होता आपला? 100. 2 वर्षानंतर किती झाला? 138. म्हणजेच एकदाच जर वाढवला तर किती होणार आहे? 38% होणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे 138 मधून किती वजा केलं? 100 सुरुवातीचा म्हणजेच 38%. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. बघा हा प्रश्न किती जणांना जमतोय? एम ची किंमत 0.1039 तर 3m वजा वर्गमूळ चिन्हात 1 अधिक 4m चा वर्ग वजा 4m ची किंमत काढायला सांगितले. सिंपल प्रश्न आहे. 3m वजा वर्गमूळ चिन्हात 1 अधिक 4m चा वर्ग वजा 4m. आता या ठिकाणी a वजा b कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर करायचा आहे आपल्याला. इथं लिहितो मी सूत्र. a वजा b कंसाचा वर्ग म्हणजेच काय? a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. आता या ठिकाणी
4m वर्ग म्हणजेच हा इथे येणार 4m वर्ग, a चा वर्ग म्हणजेच हा समजा तुमचा 1 झाला आणि वजा 2ab म्हणजेच या ठिकाणी तुमचा 4m आला। आता 1 अधिक आहे का इथं, सॉरी 1 अधिक म्हणजेच इथं बघा, इथं लिहितो मी a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग, हे सूत्र आहे। कशाचं सूत्र आहे? a वजा b कंसाचा वर्ग याचं सूत्र आहे। मग आता अधिक या ठिकाणी हा अधिक 1 चा वर्ग बरोबर, त्यानंतर 4m चा वर्ग म्हणजेच या ठिकाणी 4m चा वर्ग येणार आणि हा वजा 4m येणार। या पद्धतीने हे समीकरण याची मांडणी आपण करून घेऊ शकतो। आता हे कधी येणार सांगा? a वजा b चा वर्ग केल्यानंतर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग मिळतो। मग 2m वजा 1 कंसाचा वर्ग केल्यानंतर हे मिळणार काय बघा आपल्याला, 2m a चा वर्ग म्हणजे 4m वर्ग, त्यानंतर 2ab 2 गुणिले a ची किंमत किती आहे 2m आहे बरोबर, आणि b ची किंमत किती आहे 1 आहे म्हणजेच 4m मिळणार, अधिक 1 चा वर्ग म्हणजेच किती 1, म्हणजेच याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो सांगा, 3m वजा वर्गमूळ चिन्हात या पूर्ण समीकरणाऐवजी आपण काय लिहू शकतो 2m वजा 1 कंसाचा वर्ग। हे पटतंय काय बघा तुम्हाला इथपर्यंत? क्लिअर आहे? पुढं आता हा वर्ग आणि हा वर्गमूळ काय होणार, कॅन्सल होणार, राहिल्या कोणत्या संख्या 3m हे वजा चिन्ह 2m वजा 1 राहिला बरोबर। आता ब्रॅकेट सॉल्व करून घ्या, 3m वजा 2m वजा वजा अधिक 1, 3m मधून 2m गेला, राहिला किती m 1m राहिला, अधिक 1 बरोबर। आता m ची किंमत तुम्हाला दिलेली आहे किती 0.1039, ही इथं पुट करा 0.1039 अधिक 1 म्हणजेच किती येणार सांगा 1.1039, पर्याय क्रमांक किती 2, हे याचं अचूक उत्तर असणार आहे। इथं आहे बघा 1.1039, समजलाय का बघा प्रश्न? सिंपल प्रश्न आहे, काही अवघड नाही। विस्तार सूत्राचा या ठिकाणी वापर केला आहे। विस्तार सूत्राचा वापर करून त्याचं संक्षिप्त रूपामध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्याला काय मिळणार 2m वजा 1 कंसाचा वर्ग मिळाला, वर्गमूळ कॅन्सल झाला, त्यानंतर वजा चिन्ह आहे, वजा चिन्हाने या कंसाला गुणून घेतला, वजा वजा अधिक झाला, 3m वजा 2m m, त्यानंतर अधिक 1, m ची किंमत तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली आहे, ती किंमत काय करा पुट करा म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून जाईल। क्लिअर? चला पुढे जातोय, पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा सिंपल प्रश्न आहे। याच्यासाठी तुम्हाला संख्येचे वर्ग आणि घन माहीत असणं गरजेचं आहे। मी सांगितलं होतं तुम्हाला कमीत कमी एक 20 पर्यंत तरी घन तोंडपाठ करा। 3.268 छेद 2197 चे घनमूळ काढा म्हटले। आता काय करायचं, हे कसं सोडवतो आपण, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या। 2197 गुणिले 3 अधिक 200 काय करा 68 करा, 2197 गुणिले 3 अधिक 268 आणि छेदस्थानी 2197 बरोबर। 2197 गुणिले 3 अधिक 268 जर करताय तर उत्तर मिळणार आहे तुम्हाला 6859, 6859 आणि छेदस्थानी काय येणार 2197 बरोबर। आता 2197 हा कशा 2197 हा कोणत्या संख्येचा घन आहे सांगा बघूया। आता या ठिकाणी सगळ्या छेदस्थानी 13 आहेत म्हणजेच 13चा घन असणार, हे तरी निश्चित झालं। 2197 हा कशाचा घन आहे 13चा घन आहे। आता 6859 हा कशाचा घन आहे 19चा घन आहे। कशाचा घन आहे 19चा, कशाचा 19चा। मग पर्यायामध्ये 19/13 कुठं दिसतोय का बघा तुम्हाला, नाही। पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत। मग या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा। छेदस्थानी 13 आहे तसा 13 × 13, 19 मधून 13 गेले, राहिले किती 6 बरोबर, म्हणजेच 13 × 13, 13 अधिक 6 19 येणार, 1.6/13 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। क्लिअर आहे सर्वांना? काय डाऊट बघा, प्रश्न समजलाय का? ठीक आहे, चला पुढे जातोय। पुढचा प्रश्न बघा, आता हा जो प्रश्न आहे 3 चा घातांक x वजा 2 अधिक 3 चा घातांक x अधिक 2 बरोबर 19,926, तर x ची किंमत काढा। आता या ठिकाणी मध्ये बेरजेचं चिन्ह आलेलं आहे, या ठिकाणी घातांकांचा नियम लागू होत नाही। जर इथं जर समजा गुणाकाराचं चिन्ह असतं तर a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा
यम अधिक एन वा घात हा नियम आपण यूज केला असता, वापरला असता, बरोबर. पण या ठिकाणी घातांकाचा नियम लागू होत नाही. मग हे प्रश्न कसे सोडवायचे, हे प्रश्न तुम्हाला पर्यायावरून सोडवले पाहिजेत. मग याच्यामध्ये पर्याय पुट करत जायचे. काय करावं लागणार आहे, पर्याय पुट करत जावं लागणार आहे. मी आता या ठिकाणी डायरेक्ट सांगतो, या ठिकाणी 7 हा पर्याय पुट केल्यानंतर म्हणजे x ची किंमत 7 ठेवल्यानंतर तुम्हाला ही किंमत मिळते. आता 3 x ची किंमत किती आहे बघा, 7 वजा 2, 7 वजा 2 अधिक हा 3 आहे तसा घातांक 7 अधिक 2, 3 चा घातांक 7 वजा 2 किती 5 आणि 3 चा घातांक 7 अधिक 2 किती 9 होणार. 3 चा 5वा घात जर करताय तर किती येतं उत्तर 243 येतं आणि 3 चा 9वा घात जर करताय तर 19,683 येतो. किती 19,683. यांची जर दोघांची बेरीज करता तर 19,926 म्हणजेच याचा अचूक उत्तर किती असणार आहे 7 असणार आहे. या टाईपचे प्रश्न या पद्धतीनं सोडवले पाहिजेत. जर या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असतं तर पाया आपण 3 कन्सिडर करून घातांकांची काय केली असती, बेरीज केली असती. क्लिअर आहे. चला पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न बघा, एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू x, x अधिक 1 आणि x वजा 1 असतील तर त्याचा कर्ण काढा. सिंपल प्रश्न आहे. काटकोन त्रिकोण आहे, हा 90 अंशाचा झाला. याच्यामधली सर्वात मोठी बाजू म्हणजे काय असते, कर्ण असते. म्हणून सांगितलं मी पायथागोरसचा प्रमेय किंवा पायथागोरसचे त्रिकोण हा टॉपिक शिकवताना सर्वात मोठी बाजू कोणती असणार आहे, x, x अधिक 1 आणि x वजा 1 मधली x अधिक 1 असणार आहे. x अधिक 1 असणार आहे. पहिली बाजू x म्हणा, दुसरी बाजू x वजा 1 म्हणा. आता पायथागोरसचे त्रिकूट कशाला म्हणतो आपण, कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर ते काय पायथागोरसचं त्रिकूट आहे. मग 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. आता या ठिकाणी समजा x ची किंमत 4 ठेवली तर 4 अधिक 1 किती होणार, हे 5 होणार. या ठिकाणी x ची किंमत 4 आणि या ठिकाणी 4 वजा 1 म्हणजेच किती होणार 3 होणार. म्हणजेच 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट येतं. तुम्हाला पर्याय सुद्धा तसेच दिलेले आहेत. 5, 4 x चा वर्ग आणि 4 x चा वर्ग दिलेले आहेत, बरोबर. आता x ची किंमत 4 येणार, पण यांनी काय सांगितलेलं आहे, कर्ण काढायला सांगितलेलं आहे. मग कर्ण किती येणार याचा 5 येणार. हे आपण डायरेक्ट सॉल्व केलं. 3, 4, 5 म्हणजे 4x ची किंमत पुट करून कर्णाची किंमत किती काढली 5 काढली. आता आपली जनरल मेथड काय आहे सांगा, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्ण कोणता या ठिकाणी, सर्वात मोठी बाजू म्हणजेच x अधिक 1 कंसाचा वर्ग. पहिली बाजू कोणती आहे x चा वर्ग आणि दुसरी बाजू x वजा 1 कंसाचा वर्ग. आता हे सॉल्व करा, x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर, a अधिक b कंसाचा वर्ग सूत्र वापरलं. त्यानंतर x वर्ग अधिक हा काय होणार बघा x वर्ग वजा 2x अधिक 1. आता या ठिकाणी डाव्या बाजूचा x वर्ग उजव्या बाजूचा x वर्ग काय झाला कॅन्सल झाला. पुढं 2x हा वजा 2x डाव्या बाजूला घ्या, काय होणार अधिक 2x होणार. त्यानंतर अजून काय बघा, काय करूया आपण, x वर्ग अधिक 2x अधिक 1, x वर्ग काय केला मी कॅन्सल केला. या किमती उजव्या बाजूला घेऊया. x वर्ग वजा 2x अधिक 1 अधिक 2x चा काय होणार वजा 2x आणि हा अधिक 1 चा काय होणार वजा 1 बरोबर काय येणार सांगा 0. आता याच्यामध्ये बघा कोणकोणत्या टर्म कॅन्सल होतात, कोणकोणत्या टर्म कॅन्सल होणार बघा. x वर्ग आहे तसा वजा 2x वजा 2x वजा 4x अधिक 1 वजा 1 0 म्हणजेच x वर्ग वजा 4x बरोबर 0 आला. मग x याच्यामधून कॉमन काढा, x वजा 4 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर 0 आणि x वजा 4 बरोबर 0 घेतोय आपण. x बरोबर वजा 4 चा काय झाला अधिक 4. आता x बरोबर 0 घेऊन चालणार आहे का नाही, अग्राह्य. म्हणून x ची किंमत किती झाली 4 झाली. मग आता आपल्याला काय विचारलाय, कर्ण विचारलाय. कर्ण म्हणजे सर्वात मोठी बाजू x अधिक 1 आहे. x अधिक 1 म्हणजेच 4 अधिक 1 किती होणार 5 होणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचा अचूक उत्तर असणार आहे. समजते. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, 30 मीटर लांबीची जाळी वापरून अविनाशला आपल्या घराजवळ 100 चौरस मीटर क्षेत्रफळाची आयताकृती बाग तयार करायची आहे. तिच्या तिन्ही बाजूला जाळीचे कुंपण असून एक बाजू घराची भिंत आहे. मग समजा ही बाजू काय आहे घराची भिंत आहे असं समजा, बरोबर. 30 मीटर लांबीची जाळी आहे. किती मीटर लांबीची 30 मीटर. सिंपल प्रश्न आहे, पर्यायावरून जरी तुम्ही जाताय तरी उत्तर मिळेल तुम्हाला.
त्यांनी काय सांगितलंय बघा, 100 चौरस मीटर क्षेत्रफळ, त्याचं क्षेत्रफळ किती झालं पाहिजे, 100 चौरस मीटर झाले पाहिजे. मग आयताचे क्षेत्रफळ काय, लांबी गुणिले रुंदी, बरोबर. आता या ठिकाणी ही लांबी झाली, ही भिंत आहे समजा, ही लांबी झाली आणि ही काय असणार आहे तुमची रुंदी असणार आहे. मग लांबी किती आणि एक बाजू काय भिंत आहे, एक बाजू घराची भिंत आहे, म्हणजेच फक्त 3 बाजूंना काय लावायचे आपल्याला, जाळी लावायची आहे. मग आता पर्यायामधला कोणता पर्याय घेणार सांगा, रुंदी विचारले, पर्यायामध्ये रुंदी दिलेत, जर 15 घेतले तर ही 15 होणार, इथंच तुमचे किती झाले 30 मीटर संपले, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. 5 या बाजूची रुंदी 5 घेतली, या बाजूची रुंदी 5, म्हणजे किती झाली, दोन्ही मिळून 10 झाले. शिल्लक किती राहतात, 30 मधून 10 गेले 20 राहतात, बरोबर. आता याचं क्षेत्रफळ काढून बघा, 100 येते काय, लांबी गुणिले रुंदी, लांबी 20 रुंदी किती 5, 20 100, म्हणजे आपलं अचूक उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 2 5 असणार आहे. समजलाय का बघा प्रश्न. एका बाजूला भिंत आहे, फक्त 3 बाजूंचा आपल्याला विचार करायचा आहे, पण त्यांनी काय म्हटलंय प्रश्नामध्ये 100 चौरस मीटर क्षेत्रफळ दिलंय, बरोबर. आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. मग पर्याय पुट करत गेला, ही रुंदी दिली आहे तुम्हाला, पर्यायामध्ये बागेची रुंदी किती असेल, म्हणजेच रुंदी दिलेल्या आहेत, उत्तरामध्ये रुंद्या दिलेल्या आहेत. मग पहिली रुंदी मी 15 मांडली, तर 15 30 इथंच संपला तुमचा, ही लांबी अशीच ओपन राहणार, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. दुसरा पर्याय कोणता आहे, 5 मीटर, रुंदी 5 मीटर, ही रुंदी 5 मीटर, 10 मीटर झाली, राहिले किती 20 मीटर राहतात, बरोबर. म्हणजे ही लांबी झाली 20 100, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पर्याय थ्रू असे काही सिंपल प्रश्न असतात, फक्त ओळखता आले पाहिजेत आपल्याला. पुढचा प्रश्न बघा, एका वर्तुळात PQ आणि RS या दोन समांतर जीवा वर्तुळ केंद्राचे विरुद्ध अंगास आहेत. जर PQ बरोबर 6 सेमी व RS बरोबर 8 सेमी असून त्या दोन जीवांमधील अंतर किती दिले, 7 सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा, असा प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे. एक वर्तुळ काढून घ्या, भूमितीवर जास्त भर दिलेला आहे, त्यामुळे भूमितीचे मी जे काही 3 टॉपिक शिकवलेले आहेत ते परफेक्ट करा. वर्तुळ काढला, PQ आणि RS या दोन समांतर जीवा वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध, इथं समजा वर्तुळ केंद्र आहे, वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध अंगास आहेत. PQ किती आहे बघा 6, इथे बघा, इथं मी एक डायग्राम काढतो, इथं जर तुम्ही एक जीवा काढला तर या जीवाचं माप काय असणार आहे, कमी असणार आहे. कोणापेक्षा, या जीवापेक्षा. ही 1 नंबरची जीवा, ही 2 नंबरची, याचं जर समजा 3 असेल तर याचं काहीतरी 5 वगैरे माप असू शकतं. म्हणजे जसं तुम्ही वर जीवा काढत जाल तसं डायमेन्शन वाढत जाणार आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी 6 सेमी आणि 8 सेमी, PQ कुठं आहे बघा, PQ मी इथं काय काढला, 6 सेमी काढला, इथं हा एस किती आहे 6 सेमी आहे PQ, आणि RS किती दिलाय 8 सेमी. मग ह्या वर्तुळ केंद्रापासून याचं जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर असणार आहे का, तो नाही. या वर्तुळ केंद्रापासून PQ थोडा लांब असणार आहे, आणि या वर्तुळ केंद्रापासून, याला O वर्तुळ केंद्र देतो, O पासून RS थोडा काय असणार आहे, जवळ असणार आहे. कारण याची लांबी किती दिली त्याने, 8 दिली, हा किती झाला 8 झाला, आणि हा किती झाला 6 झाला. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर दोन जीवामधील अंतर, हे अंतर किती दिले त्यांनी, 7 दिले, किती 7 सेमी दिले, बरोबर. तर वर्तुळाची त्रिज्या काढा, असा प्रश्न आहे. आता हा वर्तुळ केंद्र आहे, या वर्तुळ केंद्रापासून PQ आणि हा RS समान अंतरावर तरी नसणार आहे, हे तरी पटलं आपल्याला. मग आता हा 6 आहे, म्हणजेच ही बाजू 3 झाली, ही बाजू 3 झाली, हा 8 म्हणजे हा 4, हा 4. आता वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे, मग कोणता तरी एक काय काढून घ्या, कर्ण जोडून घ्या. इथं मी हा कर्ण OR जोडून घेतला, बरोबर. आता हे अंतर किती असणार आहे आणि हे अंतर किती असणार आहे आपल्याला माहित पाहिजे. हा 4 मिळाला कर्ण, आणि हा, याचा जर अंदाज आपण लावतोय तर किती येणार सांगा, 3 4 5, हे पायथागोरसचं त्रिकूट होऊ शकतं. म्हणजेच याची लांबी किती असणार आहे सांगा, कर्णाची लांबी किती असणार आहे, 5 सेमी असू शकते. समजते काय, कर्णाची लांबी OR किती येणार आहे या ठिकाणी, 5 सेमी येणार आहे. इथं बघा, हा टोटल 7 आहे, हा टोटल 7, म्हणजेच हा 4 आणि हा 3, 4 आणि 3 किती 7 झाले. हा काटकोन त्रिकोण तयार झाला, 3 4, आणि हे पायथागोरसचा प्रमेय 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा, A आणि B ला एक बॅग -30 नफ्याने विकली. शेकडेवारीचा परत प्रश्न आला बघा. तीच बॅग B ने C ला 20 तोट्याने विकली. ती बॅग C ने 832 रुपयात विकत घेतली, तर A ने खरेदी केलेल्या बॅगेची किंमत
किती असा प्रश्न विचारलेला आहे। आता या टाईपच्या प्रश्नामध्ये आपण काय मानतोय, किंमत माहित नसेल तर काय घ्यायची, समजा किंमत किती 100 रुपये, किती 100 रुपये असे समजा। 100 रुपयाची वस्तू किती नफ्याने विकली, 100 रुपयाची वस्तू 30% नफ्याने म्हणजेच 130 रुपये झाले। इथपर्यंत क्लिअर आहे। त्यानंतर बी ने सी ला -20 तोट्यात विकली म्हणजेच 130 रुपयाची ही वस्तू किती टक्के तोट्यात विकली, त्यानं 20% तोटा म्हणजेच -20% करा। 130 चे 20% काढा, 130 चे 20% काढताय 13 दूनी 26, 26 रुपये झाले। 130 चे 20% 26 रुपये म्हणजेच 130 मधून 26 रुपये वजा करा, उत्तर किती येणार 104 रुपये। इथपर्यंत क्लिअर आहे का बघा। म्हणजे 100 रुपयाची वस्तू फायनल कितीला झाली, ती 104 रुपयाला झाली। 100 रुपयाची वस्तू आपल्याला मिळाली 104। आता सी न ती बॅग किती रुपयाला घेतली, 832 रुपयाला घेतली। किती रुपयाला घेतली बघा, 832 रुपयाला घेतले। म्हणजे 104 च्या खाली किती लिहायचं आहे आपल्याला, 832 आणि याची मूळ किंमत काढायची आहे। मूळ किंमत आपण x मानूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा। x बरोबर 832 गुणिले 100 भागिले 104, बघा किती येणार आन्सर। x बरोबर 832 गुणिले 100 भागिले 104 जर करताय तर उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला, 800 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। किती, पर्याय क्रमांक 4। समजलाय प्रश्न कसा सोडवलाय। पहिल्यांदा ती किंमत काय मांडली, 100 रुपये। 100 रुपयेवरती 30% नफा म्हणजे 130 रुपये झाले। 130 रुपयाची वस्तू त्यानं परत 20% तोट्याने विकली म्हणजेच ती 104 रुपयाला विकली। म्हणजे 100 रुपयाची वस्तू फायनल सी पर्यंत जाऊपर्यंत 104 झाली। सी ने ती वस्तू 832 रुपयाला घेतली म्हणून 832 लिहिला। 832 म्हणजे त्याची मूळ किंमत काढायची आहे। मूळ किंमत किती असणार आहे आपली, 800 रुपये। क्लिअर, पुढे जाऊया आपण। पुढचा प्रश्न बघा, या आकृतीमध्ये थोडा म्हणजे आकृती ही चुकलेली आहे। डायरेक्ट क्वेश्चन पेपर मधला स्क्रीनशॉट मी टाकलेला आहे। ॲक्च्युली ही आकृती या पद्धतीने आहे। हा तुमचा इथं केंद्रबिंदू झाला, हा काटकोन इथं तयार होतोय। काय तयार झालेला आहे, काटकोन। या पद्धतीने आकृती आहे, ठीक आहे। आता प्रश्न बघा, खालील आकृतीत रेख AB 14 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाची जीवा आहे। APB मध्ये APB किती दिलेला आहे तुम्हाला, APB हा APB किती अंशाचा कोण आहे, 90 अंशाचा कोण आहे। PA व PB, PA बरोबर PB, PA आणि PB ह्या काय आहेत सांगा, समान दाखवलेत म्हणजेच बाजू या एकरूप आहेत। AB ची किंमत किती दिली तुम्हाला, AB 6 वर्गमुळात 2 पाहिजे, या ठिकाणी करेक्शन करून घ्या। 6 वर्गमुळात 2, AB ची किंमत किती आहे, 6 वर्गमुळात 2। हा AB 6 वर्गमुळात 2। तर PAQR BP या कडेला असलेल्या मार्गाची लांबी, आता इथं हा Q त्यानंतर हा R बरोबर, या कडेला असलेल्या मार्गाची लांबी विचारले। प्रश्न बघा समजलाय काय, सिंपल आहे, काही अवघड नाही। हा काटकोन त्रिकोण इथं तुमचा तयार झालेला आहे बरोबर। म्हणजेच PA इथून बघा, मी कलर दुसऱ्या कलरनं इथं ड्रॉ करतो। हा जो तुम्हाला पिंक कलर दिसतोय याचं डायमेन्शन आपल्याला या मार्गाची लांबी काढायची आहे बरोबर। सांगा आता पहिल्यांदा काय करावं लागणार आपल्याला, AP आणि PB काढून घ्यावं लागणार। वर्तुळाचा आपल्याला परिघ माहित आहे, वर्तुळाचं परिघचं सूत्र 2πr, हे सूत्र वापरून आपण वर्तुळाचा परिघ काढू शकतोय। आता पहिल्यांदा AP आणि PB ची लांबी काढून घ्या। आता या ठिकाणी बघा, AP आणि PB या काय आहेत, एकरूप बाजू आहेत बरोबर। आता एकरूप बाजू समोरील कोण सुद्धा काय असतात, एकरूप असतात, हे आपल्याला माहित आहे। हा 90 अंशाचा कोण झाला, म्हणजे हा राहिलेला कोण किती आहे, 45 अंश, हा 45 अंश। म्हणजेच 45 45 90 अंशाचा प्रमेय जर वापरताय तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजेच AP बरोबर PB, काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या काय असते, 1/2 पट असते। कर्णाच्या 1/2 पट। कर्ण किती आहे, 6 वर्गमुळात 2,
त्याच्या 1/वर्गमुळात 2 पट, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 कॅन्सल, म्हणजेच AP आणि PB ची किंमत किती मिळाली या ठिकाणी तुम्हाला 6 मिळाली, याची किंमत 6, याची किंमत 6. इथपर्यंत समजलं का बघा सर्वांना. त्यानंतर आता वर्तुळाचा परीघ काढूया. वर्तुळाचा परीघ सूत्र काय सांगितलं मी तुम्हाला, 2πr हे सूत्र आहे. 2πr, 2 पायची किंमत 22/7, आर किती दिलाय बघा. AB ही 14 सेमी त्रिज्येचं वर्तुळ आहे, म्हणजेच त्रिज्या किती घेणार 14, 7 दोन्ही 14, 2 गुणिले 22 गुणिले किती 2 करा, किती येणार 88 येणार. किती 88 सेमी. परीघ काय मिळाला तुम्हाला 88. आता बघा, आता आपल्याला हा जो आतमधला कर्व आहे हा मायनस करायचा आहे, मग त्याची लांबी काढायची आहे. म्हणजेच कोणाची लांबी, वर्तुळ कंसाची लांबी. कोणाची लांबी, वर्तुळ कंसाची लांबी. वर्तुळ कंसाची लांबी सूत्र काय सांगा बघूया. वर्तुळ कंसाची लांबी बरोबर सूत्र काय, θ/360 2πr हे सूत्र आहे. काय θ/360 2πr हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. θ/360 2πr. मग आता इथं थिटा कोणता घ्यायचा हा मोठा प्रश्न आला. थिटा ही वर्तुळ पाकळी बघा, ही पूर्ण वर्तुळ पाकळी. मग इथं जो कोण तयार होतोय केंद्रबिंदू जवळ, ही पूर्ण तुमची वर्तुळ पाकळी, केंद्रबिंदू जवळ तयार होणारा कोण किती आहे 90 अंशाचा कोण तयार होतो. म्हणजेच थिटाची किंमत किती घ्यायची 90, 90/360 गुणिले 2 गुणिले 22/7 गुणिले r ची किंमत किती आहे 14 आहे. हे जर तुम्ही सॉल्व करताय तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे 22 सेमी मिळेल. किती मिळेल 22 सेमी. 22 सेमी. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा सर्वांना. पहिली स्टेप काय केली आपण, ह्या बाजू काढून घेतल्या त्रिकोणाच्या, किती मिळाली 6 मिळाली. दुसरी स्टेप वर्तुळाचा परीघ 88 सेमी. तिसरी स्टेप वर्तुळ कंसाची लांबी 22 सेमी. आता आपल्याला कडेला असलेल्या मार्गाची लांबी काढायची आहे. मग मार्गाची लांबी काढण्यासाठी पूर्ण वर्तुळाच्या परिघामधून म्हणजेच 88 मधून काय वजा करायला पाहिजे सांगा. हा आतली बाजू काय करायला पाहिजे वजा करायला पाहिजे. मग 88 मधून किती वजा करायचे 22 वजा करा. 88 वजा 22 किती येणार 66 येणार. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि या 66 मध्ये काय मिळवायला पाहिजेत, या दोन बाजूंची लांबी मिळवायला पाहिजेत. म्हणजेच किती 6 अधिक 6 किती होणार बघा 6 आणि 6 हे मिळवा. पर्याय कोणता येणार बघा. प्रश्न समजलाय का बघा. वर्तुळाचा परीघ 88 बरोबर, त्याच्यामधून काय वजा केला 22 वजा केला 66 मिळाले. आणि त्याच्यामध्ये काय 6 आणि 6 मिळवा. किती येणार बघा उत्तर 66 मध्ये किती मिळवला आपण 12 मिळवला. हे 8 आणि हे 7 असत्या तर पर्याय कुठं दिसतोय का बघा. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षेत 80 विद्यार्थ्यांना सरासरी किती गुण आहेत 50 गुण आहेत. त्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी 58 गुण आहेत व नापास विद्यार्थ्यांना सरासरी 18 गुण आहेत. तर त्या परीक्षेत नापास असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे. बघा जमतोय काय प्रश्न. आता 80 विद्यार्थी आहेत. 80 विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती होणार सांगा. 80 विद्यार्थ्याचे एकूण गुण बघा किती होणार. 80 विद्यार्थी आहेत. 80 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती आहेत 50 आहेत. म्हणजेच 80 गुणिले काय करावं लागणार आहे आपल्याला 50. 8 पंचे बरोबर किती झाले हे 4000 झाले. आता त्या परीक्षेत पास विद्यार्थी माहित आहेत का आपल्याला नाही. एक्स मानूया आपण. किती विद्यार्थी पास झाले त्या परीक्षेत एक्स विद्यार्थी पास झाले. त्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण किती आहेत 58 गुण आहेत. म्हणजेच एकूण गुण किती झाले यांचे एकूण गुण. एकूण गुण कसं काढतोय आपण जेवढे विद्यार्थी असतील आणि गुण. विद्यार्थी किती आहेत एक्स कन्सिडर केले. एकूण गुण सरासरी गुण किती आहेत 58 म्हणजेच किती येणार सांगा 58x. इथपर्यंत क्लिअर सर्वांना. त्यानंतर नापास विद्यार्थ्यांना सरासरी 18 गुण आहेत. मग नापास विद्यार्थी किती असणार सांगा. एकूण पास विद्यार्थी x आहेत. मग नापास विद्यार्थी टोटल किती विद्यार्थी आहेत 80. 80 मधले x विद्यार्थी पास झाले म्हणजेच नापास 80 वजा x करावं लागणार. 80 वजा x. मग यांचे एकूण गुण किती येणार बघा. यांची सरासरी किती दिली तुम्हाला
18 गुण दिलेले, किती 18, मग 80 वजा x गुणिले 18 करा, किती 80 वजा x गुणिले 18, 18 गुणिले 80 करताय, 18 × 44 म्हणजेच किती 1440 वजा 18x, हे कुणाचे गुण झाले, नापास विद्यार्थ्यांचे, आणि पास विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती झाले 58x. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, तर त्या परीक्षेत नापास असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती. आता एकूण गुण मिळालेत आपल्याला, 80 विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती आहेत 4000, पास विद्यार्थ्यांचे 58x आणि नापास विद्यार्थ्यांचे 1440 वजा 18x. मग यांची काय करायची, बेरीज करायची, म्हणजेच 58x अधिक 1440 वजा 18x बरोबर किती 4000. तर हे सॉल्व करा, 58x मधून 18x वजा करा, किती येणार 40x बरोबर हे किती येणार 4000 ना, 4000 अधिकचा काय होणार वजा 1440, 40x बरोबर 4000 मधून 1440 जर जातात तर किती येणार 2560 येणार. त्यानंतर बघा x बरोबर 2560 भागिले किती करा 40 करा, x ची किंमत किती मिळणार आहे बघा, चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. x ची किंमत किती मिळेल तुम्हाला 64 मिळेल, किती 64. मग आता हे 64 कोण झाले, पास विद्यार्थी किती झाले 64 झाले. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, नापास असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. मग 80 मधून 64 वजा करा, 80 मधून 64 वजा करता येईल तर उत्तर किती येणार 16, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती पर्याय क्रमांक 3. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, एक व्यक्ती आपल्या मासिक उत्पन्नाच्या 2/5 भाग जेवणावर, या टाईपचे प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. 3/10 भाग घर भाड्यावर, रुपये 2000 इतर बाबीवर खर्च करून उत्पन्नाच्या 7/40 भाग बचत करतो, तर ती व्यक्ती जेवणावर व घर भाड्यावर एकूण किती खर्च करते. आता समजा याचं मासिक उत्पन्न किती आहे, मासिक उत्पन्न आपल्याला माहित नाही, उत्पन्न काय म्हणूया x म्हणूया, बरोबर. आता मासिक उत्पन्नाच्या 2/5 भाग जेवणावर, जेवणावर किती भाग खर्च करतोय 2/5x जेवणावर. त्यानंतर 3/10 भाग घर भाड्यावर, 3/10x घर भाड्यावर. त्यानंतर 2000 रुपये इतर बाबीवर, इतर बाबीवर किती हजार 2000, आणि त्यानंतर इतर बाबीवर खर्च करून उत्पन्नाच्या 7/40 भाग काय करतोय बचत करतोय, म्हणजे 7/40 भाग बचत करतोय. तर ती व्यक्ती जेवणावर व घर भाड्यावर, म्हणजेच ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय त्याचं मासिक उत्पन्न, हे तरी बरोबर आहे. एक व्यक्ती मासिक उत्पन्नाच्या 2/5, 3/10, 2000 आणि 7/40 एवढा काय त्याचा खर्च आहे, म्हणजे एकूण उत्पन्न आपण काय कन्सिडर केलंय x, म्हणून बरोबर काय लिहिला आपण x लिहिला. हे इक्वेशन समजलंय का बघा. आता या प्रत्येकाचा छेद यांचा लसावी काढून घ्यायचा, इथं 5 आहे 10 आहे 40 आहे, लसावी किती करून घ्यायचा 40 करून घ्यायचा. मग 40 करून घेण्यासाठी याला कितीनं गुणलं पाहिजे सांगा 5/40, म्हणजे इथं 40 होणार, म्हणजेच याला कितीनं गुणणार 2 ला सुद्धा 8 न गुणणार, म्हणजेच किती होणार सांगा 16x झाला, अधिक इथं 40 ला कितीनं गुणला याला 4, याला 8 न गुणला, अंशाला सुद्धा 4 न गुणा, 3×4 12x/40 झाला, अधिक आता छेदस्थानी किती 40 यायला पाहिजे, बरोबर. मग 2000 लाच किती न गुणणार 40 न गुणणार, म्हणजेच किती होणार बघा 2×4 8, 1 2 3 आणि 1 0, म्हणजेच किती येणार हे 80000 येणार. इथपर्यंत क्लिअर आहे. अधिक 7x/40 बरोबर x हा आहे तसा. इथपर्यंत क्लिअर आहे. सगळ्यांचा छेद काय करून घेतला आपण समान करून घेतला. मग 16x अधिक 12x अधिक 80000 अधिक 7x भागिले हे 40 बरोबर काय येणार x येणार. हा 40 काय करा उजव्या बाजूला घ्या. 40 उजव्या बाजूला घेतल्यानंतर काय होणार बघा 40x होणार. या सगळ्यांची बेरीज करा 16x 12x आणि 7x यांची बेरीज किती येते बघा 16 12 आणि 7 16 12 आणि 7 7 8 9 10 आणि हे 5 35 येणार. किती येणार 35x छेद 40 बरोबर हा x येणार. हा 40 उजव्या बाजूला घ्या. 40 उजव्या बाजूला घेतल्यानंतर काय होणार 40x हा इथं 80000 आहे.
हे बघा इकडे लिहितो मी 35x अधिक हा 80,000 बरोबर हा 40 उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार 40x होणार वजा 35x उजव्या बाजूला घ्या अधिकचा वजा होणार म्हणजे 40x वजा 35x बरोबर किती 80,000 मग 5x बरोबर काय मिळालं आपल्याला 80,000 मग x ची किंमत किती मिळणार सांगा x ची किंमत किती मिळाली आपल्याला 80,000 ला 5 ने भाग द्या किती मिळणार 16,000 मिळणार x ची किंमत किती मिळणार 16,000 हे काय झालं त्याचं मासिक उत्पन्न झालं मासिक उत्पन्न किती 16,000 रुपये झालं आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला जेवणावर व घर भाड्यावर जेवणावर किती खर्च करते बघा 3/10 भाग म्हणजेच 3/10 गुणिले काय येणार 16,000 3/10 गुणिले 16,000 करा किती येणार बघा जेवणावर मासिक उत्पन्नाच्या 2/5 भाग म्हटले आणि घर भाड्यावर 3/10 म्हटले बरोबर मग 3/10 गुणिले 16 करा पहिल्यांदा घर भाड्यावरचं काढून घेऊया 3/10 गुणिले 16,000 हा एक शून्य गेला हा एक शून्य 16 एके 16 16 16 48 आणि या वरच्या 2 शून्य आणि जेवणावर किती खर्च करतोय 2/5 2/5 गुणिले किती 16,000 बरोबर आता 5 न 2/5 गुणिले 16,000 करा किती येणार 6,400 मिळतात किती 6,400 आता या दोघांची बेरीज करा 6,400 आणि 4,800 6 आणि 4 किती झाले 10,000 झाले 800 आणि 400 ते किती झाले 1,200 झाले म्हणजेच 11,200 रुपये काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे बरोबर एकूण जेवणावर आणि घर भाड्यावर किती खर्च असणार आहे 11,200 प्रश्न समजलाय का बघा सिंपल प्रश्न आहे थोडं एक्सप्लेनेशन जास्त दिले तुम्हाला समजावं यासाठी ज्यावेळी तुम्ही स्वतः सोडवाल त्यावेळी 1 ते 1.25 मिनिटांमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह होऊन जाईल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा बघूया किती जणांना हा प्रश्न येतोय सिंपल प्रश्न आहे बेरजेचा प्रश्न आहे बघा ट्राय करा किती जणांना जमतोय 1 मिनिट वेळ देतो मी तुम्हाला याचं उत्तर मी तुमच्याकडून अपेक्षित करतोय कॅल्क्युलेटरचा वापर करायचा नाही x ची किंमत काढा तर x ची किंमत काढा x बरोबर तुम्हाला एक समीकरण दिले x बरोबर 5.37 अखंड आवर्ती 2.37 बार दिलेला आहे वरती बघूया किती जणांना जमते बघा वैष्णव सर पाटील मॅडम वैशाली मॅडम जयश्री मॅडम बघा जमते का जे बाकीचे मेंबर आहेत त्यांनी सुद्धा ट्राय करायचा आहे आता याच्यासाठी या टाईपचे प्रश्न हे वेगळ्या पद्धतीने सोडवायचे असतात लक्ष द्या आता 2 स्थळांना आवर्ती दिलेले आहे बरोबर 37 17 89 आणि 32 म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये जे काही 2 अंक आहेत त्याच्यावरती डॅश दिलेला आहे बार दिलेला आहे बरोबर अखंड आवर्ती आहे जर 2 अंकावरती बार असेल तर भागिले 99 करायचा 3 अंकावरती असेल तर 999 99 त्यानंतर 999 4 अंकावरती असेल तर 9,999 ही ट्रिक एक लक्षात ठेवा आता 5.37 ची आवर्ती दिलेली आहे बरोबर मग याचं रूपांतर म्हणजे लिहिताना बेरीज करताना कसं लिहायचं बघा 5 पूर्णांक बघा लक्ष द्या 5.37 आहे काय लिहिणार 5.37/99 लिहायचा समजते का 99 लिहिला फक्त 2 घरावर आहे त्यामुळे 99 जर समजा 3 अंकावरती डॅश असेल बार असेल तर किती घेणार आहोत आपण 999 घेणार आहोत त्यानंतर अधिक 2.17/99 अधिक 17.89 छेद किती येणार सांगा 99 येणार वजा 8.32/99 इथपर्यंत क्लिअर आहे का बघा सर्वांना याची मांडणी या पद्धतीने करून घेतला त्यानंतर काय करायचं या सगळ्यांची बेरीज करा 5 2 17 आणि 8 5 अधिक 2 अधिक 17 वजा 8 यांची बेरीज वजाबाकी केल्यानंतर काय उत्तर मिळतं बघा यांची बेरीज वजाबाकी केल्यानंतर उत्तर मिळणार आहे आपल्याला 16 इथपर्यंत क्लिअर आहे त्यानंतर बघा
हे जे अपूर्णांक आहेत 37/99 अधिक 17/99 अधिक 89/99 वजा 32/99 यांची बेरीज वजाबाकी करून घ्या। यांची बेरीज वजाबाकी केल्यानंतर आता छेद काय आहे सगळा सगळ्यांचा समान आहे, तो काय लिहिणार आहोत आपण 99 लिहिणार आहोत। 37 अधिक 17 अधिक 89 वजा 32 करा, किती मिळणार आपल्याला 111 मिळतोय। किती मिळतोय 111। इथपर्यंत क्लिअर आहे। यांची बेरीज किती मिळाली तुम्हाला 16 मिळाली आणि यांची बेरीज 111 भागिले 9 99। आता 111 ला 99 न भाग द्या, 99 1 99 राहिले किती बघा 111 मधून 99 गेले, राहिले बाकी किती उरतात 12 उरतात। बाकी किती उरली 12। लक्ष द्या व्यवस्थित, नंतर नोट डाऊन करून घ्या। आता पहिल्यांदा आपलं उत्तर किती आलं होतं 16। हे जे पूर्ण संख्या आहे त्यांची बेरीज 16। 16 मध्ये किती मिळवायचा 99 ने 111 ला भाग दिल्यानंतर उत्तर किती आलं आपलं 1 आलंय, हा याच्यामध्ये ऍड करायचा। इथं 1 आला तर 1, 2 आला तर 2, बरोबर। 16 आणि 1 किती 17 आणि जी बाकी असेल ती दशांश अपूर्णांक देऊन लिहायचं 17.12 ची आवर्ती। 17.12 ची आवर्ती कुठे आहे बघा पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर असणार आहे। प्रश्न समजला सर्वांनी एकदा कन्फर्मेशन द्या प्लीज। 16 अधिक 1 बरोबर 17.12 ची आवर्ती समजलं काय। पहिल्यांदा काय केलं 5 2 17 आणि 8 यांची बेरीज वजाबाकी करून घेतली 16 मिळालं। त्यानंतर जे अपूर्णांक आहेत त्यांची बेरीज वजाबाकी 111 भागिले 99, 111 भागिले 99 करताय तर किती येणार उत्तर 1 येणार आणि बाकी 12। मग जे आपलं 16 उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये किती मिळवायचा 1 मिळवायचा। 16 अधिक 1 17 आणि बाकी जी असेल ती आवर्ती म्हणजे 17.12 ची आवर्ती। क्लिअर। याच पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये सुद्धा। पुढचा प्रश्न बघा, जर 2y वजा 3 ने काय सांगितलंय 2y वजा 3 ने 8y चा घन अधिक ky चा वर्ग वजा 2y अधिक 17 ला भागले असता बाकी किती उरते 68 उरते, तर k ची किंमत किती। या टाइपचे प्रश्न पर्यायावरून सॉल्व करायचे। आता पहिला पर्याय 12 दिलाय, आता 2y वजा 3 इथं किती यायला पाहिजे उत्तर सांगा 8y चा घन यायला पाहिजे, बरोबर। मग 2y ला किती न गुणलं पाहिजे सांगा 2 चौक 8 म्हणजेच y चा वर्ग न गुणलं पाहिजे। 4y वर्ग गुणिले 2y 8y चा घन या ठिकाणी वजा आहे, वजा इथं लिहिणार 3 चौक 12y चा वर्ग। चिन्ह बदलायचे असतात, बेरीज वजाबाकी माहित आहे पण इयत्ता 7वी 8वी मध्ये शिकलोय हे भागाकाराची क्रिया। अधिकचा वजा आणि या ठिकाणी वजाचा अधिक म्हणजे या दोन टर्म काय झाल्या कॅन्सल झाल्या। आता इथं k ची किंमत किती घेणार आपण पहिला पर्याय पुट करूया। k ची किंमत मी इथं 12 घेतो, 12 अधिक 12 किती होणार 24y चा वर्ग वजा 2y अधिक 17। पुढं उत्तर किती यायला पाहिजे 24y चा वर्ग यायला पाहिजे। मग या 2y ला किती न गुणणार सांगा अधिक 12, 12 दोन्ही 24 आणि y चा वर्ग इथं y आहे म्हणजेच 12y न गुणायला पाहिजे। 12 दोन्ही 24y चा वर्ग वजा 12 त्रिक किती 36 येणार ना 36y। इथपर्यंत क्लिअर आहे का बघा। चिन्ह बदला, अधिकचा वजा या ठिकाणी वजाचा काय होणार अधिक 24 24 कॅन्सल, वजा 2 अधिक 36 म्हणजेच किती येणार अधिक 34y आणि हा अधिक 17, बरोबर। आता उत्तर किती यायला पाहिजे 34y यायला पाहिजे। इथं 34y लिहून घेतो। 2y ला किती न गुणल्यानंतर 34y येणार 17, 17 दोन्ही 34 y इथं लिहायचं नाही कारण ऑलरेडी y आहे। 17 दोन्ही 34y त्यानंतर वजा 17 1 17, 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51 म्हणजे 17 गुणिले 3 किती 51 आला, बरोबर। अधिकचा काय होणार वजा, वजाचा अधिक, हा 34 34 कॅन्सल झाला। 17 अधिक 51 करा किती येतोय बघा 68 येतोय। काय पर्यायामध्ये प्रश्नामध्ये काय दिलाय बाकी किती उरते 68, इथं सुद्धा बाकी 68 उरते म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे। समजते। हे प्रश्न जर तुम्ही या पद्धतीने सोडवताय तर लवकर उत्तर येईल। क्लिअर। पुढे जातोय मी। पुढचा प्रश्न बघा, भूमितीवरती प्रश्न विचारलेला आहे। आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळात माप कोन PAO 32 कुठे आहे बघा PAO म्हणजेच या कोणाचं माप 32 अंश दिलेलं आहे।
पीबीओ म्हणजेच या कोणाचं माप 47 अंश दिलेलं आहे, तर AOBचं माप काढायला सांगितलेलं आहे. बघा किती जणांना जमतोय. या टाईपचं क्वेश्चनसुद्धा मी काल घेतलेला आहे. त्यानंतर ज्यावेळी आपण वर्तुळ हा टॉपिक अभ्यासत होतो त्यावेळीसुद्धा या टाईपचे प्रश्न घेतलेले आहेत. चला मी याचं आन्सर तुमच्याकडून अपेक्षित करतोय. बघा किती जणांना याचं उत्तर येते. APB AOB कशाचं माप काढायचं आहे, AOBचं माप शोधायचं आहे. बघा किती जणांना उत्तर येते. आता या ठिकाणी सिंपल आहे. हे बघा याचं माप किती असणार आहे, हा 32 अंश, हा 47 अंश. इथं आकृती वाटल्यास मी परत एकदा ड्रॉ करतो. या पद्धतीने ही आकृती आहे, बरोबर. हा तुम्हाला 32 दिलेला आहे, हा तुम्हाला दिलेला आहे 47. हा आपण एक्स कन्सिडर करूया, हा सुद्धा एक्स कन्सिडर करूया. ओ केंद्र आहे म्हणजे हा केंद्रबिंदू ओ आहे. म्हणजेच कोणता कोण झाला सांगा, हा केंद्रीय कोण झाला. कोणता कोण झाला, केंद्रीय कोण. मग आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, APB दिलेला आहे तुम्हाला. आता केंद्रीय कोणाचा नियम माहित आहे तुम्हाला. या कोणाचं माप, इथं वर्तुळ काढून घेतो मी. या कोणाचं माप या कंसा एवढं असणार आहे हे तरी माहित आहे, या कंसा एवढं. कारण केंद्रीय कोणाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं. मग आता या पीचं माप काय असणार आहे सांगा, या कंसाच्या निम्मा असणार आहे. म्हणजे समजा याचं माप 60 असेल तर या कोणाचं माप सुद्धा किती असणार, 60 अंश असणार. आणि या पीचं माप किती असणार, 30 अंश असणार. म्हणजेच पीचं माप या ओच्या मापापेक्षा काय असणार आहे, निम्मा असणार आहे. क्लिअर आहे. आता कोण पीचं माप बघा कसं काढायचं. कोण पीचं माप कसं काढणार सांगा. हा त्रिकोण PAB मध्ये, त्रिकोण PAB मध्ये, PAB मध्ये सांगा मला. PAB मध्ये कोण P अधिक कोण A अधिक कोण B बरोबर किती अंश होणार, 180 अंश होणार. PAB घेतोय. आता कोण P माहित नाही आपल्याला. कोण A चं माप काय कन्सिडर करायचं, हा 32 दिला आहे आणि हा x म्हणजेच 32 अधिक x येणार. आणि B चं माप हा किती आहे, 47. 47 अधिक x बरोबर किती झाला, 180 झाला. इथपर्यंत क्लिअर आहे. आता 32 अधिक 47 ही टर्म कशातून वजा करायची, पूर्ण 180 मधून वजा करायची. 32 आणि 47 किती होणार बघा, 7 आणि 2 9, 4 5 6 7, 79 अधिक x अधिक x 2x. हा कोण P बरोबर 180 अंश झाला. कोण P बरोबर 180 मधून हा 79 अधिक 2x काय करायचा, वजा करायचा. इथपर्यंत क्लिअर आहे. 180 मधून किती वजा करायचं आहे, 79 अधिक 2x. बघा किती होतं आन्सर, किती येणार. ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. इथं बघा 180 हा वजा 79 अधिक वजा वजा होणार हा 2x. कोण Pचं माप काढायचं आहे आपल्याला. कोण P बरोबर 180 वजा 79 करा, किती येणार, 101 वजा 2x येणार. 101 वजा 2x हे कोणाचं माप झालं सांगा, कोण Pचं माप मिळालं. कोण Pचं माप किती मिळालं आपल्याला, 101 वजा 2x. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर आता आपल्याला कशाचं माप काढायचं आहे सांगा, ओचं माप काढायचं आहे. ओचं माप कसं काढणार बघा, किती जणांना जमते. हा किती आहे बघा, OAB. इथं लिहितो मी त्रिकोण OAB मध्ये, त्रिकोण OAB मध्ये हा x आहे, हा x आहे आणि हा माहित नाही आपल्याला. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. मग 180 मधून हे 2x काय करायला पाहिजेत आपल्याला, वजा करायला पाहिजेत. म्हणजेच कोण ओचं माप काय असणार आहे, 180 वजा 2x असणार आहे. हे तरी पटलं आपल्याला. याचं माप 180 वजा 2x आणि याचं माप किती आलं आपलं, 101 वजा 2x. कन्फ्युजन करून घेऊ नका. आता कोण O आणि कोण P यांचा मी गुणधर्म काय सांगितलं तुम्हाला. कोण ओचं माप हे या कंसा एवढं असणार आहे आणि कोण Pचं माप हे या कंसाच्या निम्मा असणार आहे. म्हणजेच कोण O हा कशाच्या दुप्पट असणार आहे, कोण O हा कोण Pच्या काय असणार आहे, दुप्पट असणार आहे. समजते का बघा, कोण O हा याच्या दुप्पट असणार आहे. म्हणून मी कोण O बरोबर 2 कोण P लिहिला. आता ओचं माप तुम्हाला माहित आहे किती, 180 वजा 2x. त्यानंतर 2 आहे तसा. Pचं माप किती आहे बघा,
पीचं माप 101 वजा 2x. आता हे इक्वेशन सॉल्व करा. 180 वजा 2x बरोबर 202 वजा 4x. बघा 180 वजा 2x बरोबर 202 वजा 4x. हे सॉल्व करा. आता xच्या किमती एका बाजूला घ्या. xच्या किमती एका बाजूला घ्या. हा वजा 2x वजा 4चा इकडे आल्यानंतर अधिक 4x. हा 202 अधिक 180चा वजा 180 झाला. वजा 2x अधिक 4x म्हणजेच किती येणार 2x. आणि 202 मधून 180 गेले, राहिले किती 80 90 100 म्हणजे 22 राहतात. किती 22 म्हणजेच x ची किंमत किती मिळाली आपल्याला 11 मिळाली. x ची किंमत 22 भागिले 2 म्हणजेच किती मिळाली सांगा 11. म्हणजे याची किंमत 11 मिळाली, याची किंमत 11 मिळाली. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय सांगा, ओ ची किंमत काढायची. मग ओ ची किंमत काय येणार सांगा बघूया. 180 मधून किती वजा करायला पाहिजेत, हे 11 हे आणि हे 11. 22 180 मधून 22 वजा करा म्हणजेच पर्याय क्रमांक किती, पर्याय इथे आहेत बघा 79 158 168 आणि 84. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 28 सेमी व्यास असलेल्या धातूचा भरीव गोल वितळून त्यापासून 4.2 मीटर व्यास व 3 सेमी उंची असलेले लहान शंकू तयार करण्यात आले, तर त्यापासून तयार झालेल्या शंकूंची संख्या किती असेल. या टाईपचा प्रश्न सुद्धा आपण काल घेतलेला आहे. बघा किती जणांना हा प्रश्न सॉल्व करता येतोय. 28 सेमी व्यास दिलेला आहे. व्यास किती दिलाय, व्यास बरोबर 28 म्हणजे त्रिज्या किती असणार सांगा 14 असणार बरोबर. धातूचा भरीव गोल वितळून त्यापासून 4.2 मीटर व्यास व 3 सेमी उंची असलेले लहान शंकू तयार करायचे. शंकूचा व्यास किती आहे बघा, शंकूचा व्यास त्यापासून 4.2 मीटर व्यास. शंकूचा व्यास किती आहे 4.2 आहे. म्हणजे 4.2 म्हणजेच किती 3 चौक 12 14/3 झाला. किती 14/3. इथं सेमी पाहिजे, इथं मीटर झाले फक्त. इथपर्यंत क्लिअर आहे. शंकूचा व्यास काढून घेतला. त्यानंतर उंची किती आहे 3 सेमी उंची असलेले लहान शंकू. 3 सेमी उंची किती आहे 3 सेमी म्हणजे एच ची किंमत किती झाली 3 सेमी झाली. शंकूंची संख्या विचारलेली आहे. एकूण शंकू काढायचा आहे. तुम्हाला काय दिलाय भरीव गोल दिलाय, तो वितळून काय तयार करायचे शंकू. म्हणजेच एकूण शंकू बरोबर सूत्र काय येणार सांगा. एकूण शंकू काढायचे असतील तर गोलाचे घनफळ भागिले शंकूचे घनफळ हे सूत्र वापरा. एकूण शंकू काढायचे असतील तर गोलाचे घनफळ भागिले शंकूचे घनफळ. बघा किती जणांना जमतोय. गोलाचे घनफळ शंकूचे घनफळ तुम्हाला सांगितलं होतं इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ्यक्रमांक म्हणजे 7वा चॅप्टर महत्त्वमापन. तुम्हाला त्याच्यामध्ये सूत्र आहेत, ती सगळी सूत्र तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायला सांगितली होती. त्या सूत्राचा वापर करून ही एक्झाम्पल तुम्हाला सहजरित्या सोडवता येतील. गोलाचे घनफळ सूत्र काय 4/3 पाय आरचा घन. 4/3 पाय आरचा घन. आणि शंकूचे घनफळ सूत्र काय असणार आहे सांगा 1/3 पाय आर वर्ग एच. किती 1/3 पाय आर वर्ग एच. आता हे सॉल्व करा. इथला हा पाय कॅन्सल झाला, हा 3 कॅन्सल झाला. म्हणजेच राहणार काय बघा 4 आरचा घन आणि आर वर्ग एच बरोबर. आता 4 आरचा घन म्हणजे 4 गुणिले आरची किंमत किती आहे बघा. आरची किंमत 14 आहे. त्रिज्या इथं 14 आहे. 14चा किती वेळा गुणाकार 3 वेळा गुणाकार करा. त्यानंतर छेदस्थानी आरचा वर्ग. आर म्हणजे शंकू. शंकूचा व्यास किती दिलाय 14/3 दिलाय. आता शंकूचा व्यास 14/3 तर शंकूची त्रिज्या किती असणार सांगा. शंकूची त्रिज्या पहिल्यांदा काढून घ्यायला लागणार आपल्याला. 14/3 भागिले 2 करा. किती येणार बघा 14/3 भागिले 2 जर करताय तर किती येणार 7/3 येणार. किती 7/3. हा कशाचा ही कशाची त्रिज्या झाली शंकूची. म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत 4 गुणिले आरचा घन म्हणजेच किती 14 गुणिले 14 गुणिले 14 छेदस्थानी आरचा वर्ग म्हणजेच
7/3 गुणिले 7/3 गुणिले उंची किती दिली बघा, उंची या ठिकाणी 3 सेमी दिलेली आहे, हा 3 घ्या. आता हे सॉल्व करा. 3 × 3 3 × 3 7 × 7 7 2 14, 4 गुणिले 14 गुणिले 14 गुणिले 2 आणि छेदस्थानी काय असणार आहे सांगा, फक्त 7/3 आहे. हा 3 काय करा वरती घ्या, म्हणजे 4 गुणिले 14 गुणिले 14 गुणिले हा छेदस्थानचा 3 अंशाला गेला आणि भागिले 7 राहिला. या सगळ्यांचा गुणाकार करा. या सगळ्यांचा गुणाकार आणि भागाकार जर करताय तर उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला, 672. किती, 672. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 1. इथं बघा हा 3 छेदाचा 3 कुठं जाणार, अंशाला जाणार. या 7नं एका 14ला भाग द्या, 7 2 14 आणि सगळ्यांचा गुणाकार करा, उत्तर मिळून जाईल तुम्हाला 772. ठीक. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय दिलाय, आकृतीत चौरसांच्या आंतरवर्तुळांचा व्यास 14 सेमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ चौरस सेमीमध्ये काढा, असा प्रश्न विचारलाय. आता या ठिकाणी 3 आकृत्या दिलेत, एक चौरस आहे, एक वर्तुळ आहे आणि आतमध्ये त्रिकोण आहे. बघा सॉल्व करा. फक्त रेखांकित भागाचे काय काढायचं आहे आपल्याला, क्षेत्रफळ काढायचं आहे. आता व्यास, ही बाजू किती दिलेली आहे सांगा, ही 14 आहे, म्हणजेच हा व्यास सुद्धा किती असणार आहे, 14 झाला. म्हणजे त्रिज्या किती झाली सांगा, याची त्रिज्या किती झाली, 7 झाली. डायमीटर किती आहे, 14 आहे, बरोबर. आता चौरसाचं पहिल्यांदा आपण क्षेत्रफळ काढून घ्या. चौरसाचं क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय, बाजूचा वर्ग. बाजू किती आहे, 14. 14चा वर्ग किती येणार सांगा, 196 मला. हे चौरसाचं मिळालं. त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढून घ्या. वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय, पाय आर चा वर्ग. हे वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7, आर चा वर्ग, त्रिज्या किती 7 गुणिले 7, बरोबर. 7 × 1 7, 22 गुणिले 7 जर करता येईल तर किती येणार, 22 × 7 154. हे वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हा त्रिकोण आहे बघा, या त्रिकोणामध्ये ही त्रिज्या काय झाली तुमची, 7 सेमी झाली आणि हा व्यास किती आहे तुमचा, म्हणजे जीवा म्हणा किंवा व्यास म्हणा 14 आहे, बरोबर. म्हणजेच हा पाया 14 झाला आणि उंची 7 झाली. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय, 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया किती आहे, 14 आहे आणि उंची किती आहे, 7 आहे, बरोबर. 2 × 7 = 14, किती येणार, 49 येणार. हे समजलं काय बघा. चौरसाचे 196 मिळालं, वर्तुळाचे 154 आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ 49. आता आपल्याला फक्त छायांकित भागाचं काढायचं आहे. मग कशातून काय वजा करायला पाहिजे, 196 पहिल्यांदा लिहून घ्यायचा. चौरसाचे संपूर्ण क्षेत्रफळ 196, याच्यामधून वजा काय करावं लागणार आहे आपल्याला, आतील भाग हा ब्लँक दाखवलेला आहे, कोरा आहे, कोणता, वर्तुळ, त्याचं क्षेत्रफळ वजा करायचं 154 आणि त्याच्यामध्ये त्रिकोणाचा भाग छायांकित केलेला आहे, रंगवलेला आहे, तो काय करायचा, ॲड करायचा. बघा किती येणार, यांची बेरीज वजाबाकी करा. 196 वजा 154 अधिक 49 जर करताय तर उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला, 91 उत्तर मिळेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 1. साधा सोपा प्रश्न आहे, फक्त क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये कोणता नियम वापरायचा आहे, लहान अंशासमोरील बाजू लहान असते, लहान अंश कोना म्हणजे लहान कोणासमोरील बाजू लहान असते, मोठ्या कोणासमोरील बाजू काय असते, मोठी असते. हा नियम वापरून याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. AC हा AB पेक्षा मोठा होतो आणि AB हा AD पेक्षा मोठा होतो. क्लिअर आहे. कोणता नियम वापरायचा आहे, लहान कोणासमोरील बाजू ही लहान असते आणि मोठ्या कोणासमोरील बाजू ही मोठी असते. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. हा सुद्धा एकदम सिंपल प्रश्न आहे. आकृतीत ABO चं माप किती दिलंय तुम्हाला, 40 अंश दिलेला आहे. त्यानंतर ODC याचं माप किती आहे, 35 अंश आहे. तर x ची किंमत काढा. x म्हणजेच हा पूर्ण x ची किंमत विचारलेली आहे. इथं बघा व्युत्क्रम कोण तयार होतोय, हा इथं Z तयार होतोय, म्हणजेच याचं 40 असेल तर याचं सुद्धा किती असणार, 40. हा इथं उलटा Z तयार झाला, हा 35 म्हणजे हा सुद्धा किती, 35, बरोबर. 40 आणि 35 झाले. इथपर्यंत क्लिअर आहे. आता 40 आणि 35 म्हणजे हे पूर्ण किती झाले बघा, 50 60 70 75 अंश झाले. आता या ठिकाणी पूर्ण वर्तुळ तयार होतो. पूर्ण वर्तुळाचा अंशात्मक माप किती असतं, 360.
360 मधून हे 75 वजा करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 360 वजा जर 75 करताय तर उत्तर किती येणार आहे? 285. अगदी सोपा प्रश्न आहे. 5 ते 6 सेकंदामध्ये सॉल्व्ह होणारा प्रश्न आहे. कधी जर तुम्हाला व्युत्क्रम कोणाचा नियम माहीत असेल तर. प्रश्न समजलाय का बघा. हा 40 दिलाय म्हणजे हा 40 झाला, हा 35, हा 35, 40 आणि 35 75, पूर्ण वर्तुळ तयार होतो. याचा माप काढायचा आहे आपल्याला, बरोबर. पूर्ण वर्तुळाचा अंशात्मक माप 360. 360 मधून 75 वजा करा, 285. पर्याय क्रमांक 1. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. समभुज चौकोन OABC चे उर्वरित 3 शिरोबिंदू A, B, C हे O केंद्र असलेल्या वर्तुळावर आहेत. जर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 32 वर्गमुळात 3 चौसेमी असल्यास वर्तुळाची काय काढायला सांगितले? त्रिज्या काढायला सांगितलेली आहे. बघा, पहिल्यांदा काय करा, समभुज चौकोनचे उर्वरित 3 शिरोबिंदू म्हटले. उर्वरित 3 शिरोबिंदू OABC हे काय आहेत सांगा? O केंद्र असलेल्या वर्तुळावर आहेत. जर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 32 वर्गमुळात 3 चौरस सेमी असल्यास वर्तुळाची त्रिज्या काढा. पहिल्यांदा आपल्याला एक आकृती काढून घ्यायची आहे. ही आकृती या पद्धतीने काढून घेतली. हा तुमचा काय झाला? केंद्रबिंदू झाला, बरोबर. काय म्हटले बघा, 3 शिरोबिंदू म्हणजेच या पद्धतीने ही आकृती येणार. या पद्धतीने ही आकृती. हा तुमचा O केंद्रबिंदू A, B, C हे 3 शिरोबिंदू वर्तुळावर आहेत काय बघा? वर्तुळावर आहेत. A, B, C कोणता चौकोन आहे? हा समभुज चौकोन आहे. कोणता समभुज? समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजेच काय? चारी बाजू काय असणार आहेत? समान असणार आहेत. क्षेत्रफळ दिले त्यांनी 32 वर्गमुळात 3. तर वर्तुळाची त्रिज्या काढा असा प्रश्न दिलेला आहे. आता हा कर्ण येणार आणि हा सुद्धा कर्ण येणार, बरोबर. कर्ण काय असतात? काटकोन असतात, बरोबर. आता प्रश्न बघा, अजून काय याच्यामध्ये काय काढता येईल आपल्याला? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र किती जणांना माहित आहे? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ जर सूत्र माहित असेल तर चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. कारण या ठिकाणी काय दिले तुम्हाला? फक्त समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 32 वर्गमुळात 3 दिले, बाकी कोणतीच किंमत दिलेली नाही आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय? 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. हे सूत्र नोट डाऊन करून घ्या. 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. आता या ठिकाणी आपल्याला बाजू माहित नाही, काहीच माहित नाही, फक्त क्षेत्रफळ माहित आहे. मग या टाईपचे प्रश्न कसे सोडवायचे? पर्यायावरून जायचे. आता 64 मीटर एवढी मोठी तरी वर्तुळाची त्रिज्या नसणार आहे. राहिला कोण? 8, 4 आणि 16. आता 8 मीटर घेऊन बघूया आपण. 8 मीटर जर घेतला, ही काय आहे सांगा? वर्तुळाची त्रिज्या आहे. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे OA 8 झाली, OC 8 झाली, त्यानंतर OB सुद्धा किती झाली? 8 झाली. आता ही OB वर्तुळाची त्रिज्या आहे, त्यानंतर ही वर्तुळाची त्रिज्या, तर हा काय असणार आहे सांगा? हे टोटल 8 झालं तर हे किती असणार आहे तुमचं? 4 असणार आहे. हे सुद्धा टोटल किती असणार आहे? 8 म्हणजे हा सुद्धा भाग किती झाला तुमचा? 4 झाला. इथपर्यंत क्लिअर आहे काय बघा सर्वांना? हा टोटल किती झाला बघा? हा 8 झाला, बरोबर. हे किती असणार आहे टोटल? बघूया किती जणांना येते. OB किती झालेला आहे? 8 आहे, बरोबर. 8च्या निम्मा हा 4 केला. आता AC ची किंमत किती असणार आहे बघा? आपल्याला इथं मी काहीतरी नाव देतो OA, इथं P देतो बिंदू. इथे एक आकृती सेपरेट करतो म्हणजे तुम्हाला समजेल. O हा काटकोन झाला, हा P, हा B, हा काटकोन झाला. इथं ही वर्तुळाची त्रिज्या आहे. वर्तुळाची त्रिज्या काय कन्सिडर केली आपण? 8. हा टोटल किती झाला? ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या 8 आहे. म्हणजेच हा भाग किती झाला? निम्मा 4 झाला. हा काटकोन त्रिकोण तयार होतोय. काटकोनासमोरील बाजू काय असते? कर्ण असते. त्यानंतर एक बाजू आपल्याला माहित आहे 4. मग ही दुसरी बाजू काय असणार आहे सांगा? पायथागोरसचा प्रमेय वापरा. कर्णाचा वर्ग 8चा वर्ग वजा 4चा वर्ग बरोबर हा AP चा वर्ग. 8चा वर्ग 64 वजा 16 बरोबर AP चा वर्ग. 64 मधून किती वजा करा? 16 वजा करा. किती राहणार? 48 राहणार.
म्हणजेच ए पीचा वर्ग बरोबर 48 मिळाला. मग ए पी बरोबर काय मिळणार, वर्गमुळात 48. ए पी बरोबर 48चे अवयव पाडा, किती येणार बघा 48चे अवयव. 16 1 16, 16 त्रिक 48, 16 ही पूर्ण संख्या आहे म्हणजे 16चं वर्गमूळ 4 आउटसाईडला घ्या आणि वर्गमुळात 3, म्हणजे याची किंमत किती आली, 4 वर्गमुळात 3 आली. किती आली, 4 वर्गमुळात 3. हा 4 वर्गमुळात 3, तर हा सुद्धा किती असणार आहे तुमचा 4 वर्गमुळात 3. इथपर्यंत क्लिअर आहे काय. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, चौकोनाचे क्षेत्रफळ 32 वर्गमुळात 3 चौरस सेमी आहे. आता चौरस समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र काय, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. 1/2 पहिला कर्ण किती मिळाला आपल्याला, 8 मिळाला. पहिला कर्ण किती मिळाला आहे, 8. आणि दुसरा कर्ण किती आहे बघा, 4 वर्गमुळात 3 अधिक 4 वर्गमुळात 3 किती होणार, 8 वर्गमुळात 3 होणार. बरोबर. आता यांचा गुणाकार 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार, म्हणजेच 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. हे सॉल्व करा. 2 चोक 8, 8 चोक 32, 32 वर्गमुळात 3 मिळाला काय बघा, 32 वर्गमुळात 3 आलं. ज्यावेळी आपण त्रिज्या किती फूट करतोय, 8 फूट करतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजलाय. तुम्ही हा पहिल्यांदाच प्रश्न फेस करत आहात त्यामुळे तुम्हाला थोडा अवघड वाटेल, पण एकदा जर तुम्ही सॉल्व करताय तर दुसऱ्यांदा तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये हा प्रश्न सुटेल. फक्त मांडणी आपल्याला करून घेता आली पाहिजे. ओ ए बी सीचे उर्वरित 3 शिरोबिंदू ए बी सी हे ओ केंद्र असलेल्या वर्तुळावर आहेत. हा ओ केंद्रबिंदू झाला. ए बी सी ही 3 बिंदू वर्तुळावर घेतले. बरोबर. त्यानंतर काय म्हटलंय बघा, समभुज चौकोन आहे म्हणजेच चारी बाजू काय असणार आहेत, समान असणार आहेत. मग आता हे प्रश्न पर्याय थ्रू जायचे. मी 8 मीटर घेतला, हा 8, हा 8, हा 8, हा 8, सगळ्या बाजू काय झाल्या 8 मीटर झाल्या, म्हणजेच ही त्रिज्या 8, ही सुद्धा त्रिज्या आहे 8. हा टोटल ओ बी 8 झाला, म्हणजेच त्याचं 2 भागात रूपांतर केल्यानंतर 4 4 येणार. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर ओ ए हा कर्ण आहे. बरोबर. कर्ण सुद्धा आहे आणि त्रिज्या सुद्धा आहे, म्हणजे ही 8 झाली. एक बाजू 4 आहे, दुसरी बाजू कर्ण 8 आहे, तर दुसरी बाजू 4 वर्गमुळात 3 मिळाली. हा 4 वर्गमुळात 3 हाफ पोर्शन मिळाला. फुल पोर्शन किती असणार आहे, 4 अधिक 4 8 वर्गमुळात 3. आता सूत्र काय सांगतोय, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. मग ज्या किमती आहेत, कर्ण जे मिळाले, पहिला कर्ण मिळाला 8, दुसरा 8 वर्गमुळात 3, या सूत्रामध्ये ठेवा. 1/2 गुणिले 8 गुणिले 8 वर्गमुळात 3 करताय तर किती मिळणार, 32 वर्गमुळात 3 मिळणार. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, एका रकमेवर दर साल दर शेकडा 24 दरा काय म्हटले, एका रकमेवर रुपये 8 दराने 24 महिन्यांकरता होणाऱ्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक किती आहे, 180 रुपये आहे. तर ती रक्कम शोधा. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, मुद्दल काढायची आपल्याला. एक फॉर्म्युला हा नोट डाऊन करून घ्या. या टाईपचा जर प्रश्न आला तर डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरायचा. मुद्दल बरोबर फरक गुणिले 100 गुणिले 100 भागिले दर गुणिले दर. मुद्दल काढायची आपल्याला. बरोबर. फरक कितीचा आहे सांगा, या ठिकाणी 180चा आहे, गुणिले 100 गुणिले 100, दर किती दिलाय 8 गुणिले 8. हे सॉल्व करा. हे जर सॉल्व करताय तर तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे, 28,125 रुपये उत्तर मिळेल. काय, 28,125, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही पर्यायावरून सुद्धा सॉल्व करू शकताय. आता पर्यायावरून कसं सॉल्व करायचं बघा. पहिला पर्याय घेतला 28,125 गुणिले रकमेवर 8% दराने 24 महिन्याकरता होणाऱ्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक म्हटलाय. मग चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज म्हणजे 8% आणि 8% यांचा गुणाकार करायचा. म्हणजेच 8% हे सरळ व्याजाचे आणि 8% हे चक्रवाढ व्याजाचे. हे जर सॉल्व करताय तर उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला, 180. म्हणजेच 180 हा फरक मिळणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. सिंपल प्रश्न आहे हा. पुढचा बघा. या टाईपचा प्रश्न सुद्धा मी गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक शिकवताना घेतला होता. दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर.
दूध व पाण्याचे प्रमाण 7:2 आहे, त्या मिश्रणातील पाणी व दुधाचे प्रश्न कसा फिरवून टाकलाय बघा. पहिल्यांदा दिले ते दूध आणि पाण्याचं गुणोत्तर, नंतर पाणी आणि दुधाचं. हे प्रश्न सोडवताना पहिल्यांदा काय लिहायचं, नवीन गुणोत्तर लिहून घ्यायचं आणि त्यानंतर जुने गुणोत्तर लिहायचं. समजतंय. आता नवीन गुणोत्तरामध्ये दुधाचं प्रमाण किती आहे, 11 आहे आणि पाण्याचं प्रमाण किती आहे, 2 आहे. जुन्या गुणोत्तरामध्ये दुधाचं प्रमाण किती आहे, 7 आहे, पाण्याचं प्रमाण किती आहे, 2 आहे. या टाईपच्या प्रश्नामध्ये किती दूध मिळवावे असा प्रश्न विचारला आहे. किती दूध मिळवावे असा प्रश्न म्हटला तर पाणीचे जे काही प्रमाण असेल ते स्थिर असलं पाहिजे, म्हणजे समान असलं पाहिजे. इथं बाय डिफॉल्ट समान आलेला आहे. समान नसेल तर तो समान करून घ्यायचा. आता यांच्यामधला फरक काढायचा. काय काढायचा, फरक. याच्यामधला तरी फरक 0 येणार. 11 मधून 7 गेले, फरक कितीचा आला, 4 आला. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, किती लिटर दूध ॲड करायला पाहिजे. फॉर्म्युला काय सांगितला होता सांगा मी तुम्हाला, किती लिटर दूध ॲड करायला पाहिजे. बघूया. पहिल्यांदा काय सांगितलं होतं, फरक अंशस्थानी लिहायचा. त्यानंतर छेदस्थानी काय लिहिणार, जुन्या गुणोत्तरांची काय करायची, बेरीज करायची आणि जे मिश्रण आहे त्याचा गुणाकार करायचा. हे बघा, दूध काढायचं आहे आपल्याला, बरोबर. फरक अंशस्थानी, छेदस्थानी जुन्या गुणोत्तरांची बेरीज आणि एकूण मिश्रण जे आहे त्यांना गुणायचं. 4 छेद किती येणार, 9 गुणिले 72. 9 न 72ला भाग द्या, किती येणार, 9 8 72. 8 चोक 32, म्हणजेच किती लिटर दूध मिळवावं लागणार आपल्याला, 32 लिटर दूध मिळवावं लागणार. ही झाली याची शॉर्ट ट्रिक्स. या पद्धतीनं हे प्रश्न लवकर सुटतात. पहिल्यांदा काय करायचं, दूध आणि पाणी यांचं मिश्रण. दूध आणि पाणी दिले त्यामुळे दूध पाणी लिहून घेतला. पाणी दूध म्हटला तर त्या पद्धतीनं मांडणी करून घ्यायची. नवीन गुणोत्तर पहिल्यांदा घ्यायचं. दुधाचे प्रमाण 2:11 होण्याकरता म्हटले हे, म्हणजेच हे नवीन गुणोत्तर. म्हणजेच पाण्याच्या खाली 2 येणार, दुधाच्या खाली किती येणार, 11. जुन्या गुणोत्तरामध्ये पहिल्यांदा दूध दिलाय त्यानंतर पाणी दिलाय, त्यामुळे 7 आणि 2 घेतला. या दोघांमधला फरक हा स्थिर असल्यामुळे हा 0. जर समजा किती पाणी ॲड करावं लागेल असा प्रश्न आला तर दूध समान करून घ्यायचा. व्हिडिओमध्ये जाऊन बघितलं तर, म्हणजे जे लेक्चर आपलं झालं आहे गुणोत्तर व प्रमाण, त्याच्यामध्ये मी या टाईपचे 4-5 एक्झाम्पल घेतलेले आहेत. ठीक आहे. फरक 4 मिळाला. आता आपल्याला दूध ॲड करायचं आहे, त्यामुळे दूध इथं लिहिलं आहे. फरक अंशस्थानी, छेदस्थानी जुन्या गुणोत्तरांची बेरीज गुणिले जे काही मिश्रण असेल ते. 7 आणि 2 9, 9 8 72, 8 चोक 32. चला पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न बघा. 6 ने भाग जाणाऱ्या पहिल्या n 2 अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे, 1380 आहे. तर n ची किंमत काढा. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न कोणत्या टॉपिकवरचा आहे सांगा रे, बघूया. चॅटबॉक्समध्ये लवकरात लवकर कमेंट करा. हा जो प्रश्न आहे तो अंकगणिती श्रेणी या घटकावरचा आहे. कोणता, अंकगणिती श्रेणी. आता बेरीज म्हटलं की एक सूत्र आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. बेरीज म्हटलं की SN बरोबर n/2 2a अधिक n वजा 1 d, हे सूत्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. आता SN बेरीज किती आहे बघा, बेरीज 1380 आहे, बरोबर. n ची किंमत काढायची आहे म्हणून n आहे तसाच ठेवला. 2a. आता a म्हणजेच काय आणि d म्हणजेच काय सांगा. a म्हणजे पहिले पद आणि d म्हणजे साधारण फरक. आता 6 ने भाग जाणाऱ्या पहिल्या n 2 अंकी नैसर्गिक संख्या म्हटले, मग पहिली 6 ने भाग जाणारी 2 अंकी संख्या कोणती, 12. त्याच्यानंतरची 18, 24 या पद्धतीनं संख्या येणार. याच्यामध्ये फरक कितीचा आहे, 6चा आहे. म्हणून a ची किंमत, a म्हणजे पहिले पद हे 12 आणि d म्हणजेच काय, या दोघांमधला फरक किती घ्यायचा, 6 घ्यायचा. मग 2 गुणिले a ची किंमत 12 अधिक n आपल्याला माहित नाही, n आहे तसाच ठेवा, d ची किंमत 6. हा 1380 हा भागाकाराचा काय होणार, गुणाकार होणार. हा कंसाच्या बाहेर n, 12 दोन्ही 24 अधिक 6 गुणिले n, 6n वजा 6. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर n 24 अधिक 6n वजा 6, इथं 24 आहे, या ठिकाणी 6 आहे. 24 मधून 6 गेले, 18 अधिक 6n, बरोबर. 18 ने n ला गुणा, 18n अधिक 6n चा वर्ग. n ने 6n ला गुणल्यानंतर 6n चा वर्ग येणार. आणि हा किती येणार बघा, 1380 गुणिले 2 जर करताय तर किती होणार, 2760 होणार. मग हा 2760 काय करा, उजव्या बाजूला घ्या. म्हणजेच काय होणार, आपल्याला वर्ग समीकरण मिळतं 6n चा वर्ग अधिक 18n वजा 2760 बरोबर 0. आता या पूर्ण समीकरणाला 6 न भाग जातोय का बघा, 6 न भाग द्या. n चा वर्ग अधिक 3n वजा 2760 ला जर 6 न भाग देताय तर किती येणार, 460 येणार. इथपर्यंत क्लिअर आहे.
आता हे वर्ग समीकरण मिळालं. आता वर्ग समीकरण सुद्धा मी शिकवलंय तुम्हाला, अवयव कसे पाडायचे. याचे अवयव जर पाडताय तर काय मिळणार तुम्हाला, n अधिक 23 हा पहिला अवयव आणि दुसरा n वजा 20 मिळणार. बरोबर. मग आता n ची किंमत कशी काढतोय आपण, n अधिक 23 बरोबर 0 म्हणजे n बरोबर वजा 23 आणि n वजा 20 बरोबर 0 म्हणजेच n ची किंमत किती येणार, अधिक 20. आता नैसर्गिक संख्या ऋण असणार आहे का, नाही, म्हणजे n ची किंमत 23 येणार नाही, म्हणजेच n ची किंमत किती येणार, 20 येणार. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जातोय. किंवा या फॉर्म्युलामध्ये तुम्ही काय करू शकताय, या ठिकाणी बघा 1380 आहे, n ची किंमत पर्याय पुट करून सुद्धा सॉल्व करू शकताय. आता n ची किंमत पहिल्यांदा 18 घ्या, 23 घ्या, 20 घ्या, या पद्धतीने सॉल्व करून जर डावी बाजू आणि उजवी बाजू जर समान मिळत असेल तरी सुद्धा तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं. पुढचा प्रश्न बघा, एका खोलीची लांबी, रुंदी व उंची यांची बेरीज 19 मीटर आहे व तिच्या कर्णाची लांबी 11 मीटर आहे. प्रति चौरस मीटरला 15 दराने त्या खोलीला फक्त आतून रंग देण्यासाठी येणारा खर्च काढा असं म्हटलेलं आहे. जास्तीत जास्त प्रश्न हे भूमितीवरती विचारलेले आहेत. एका खोलीची लांबी, रुंदी व उंची यांची बेरीज म्हटले, म्हणजेच लांबी, रुंदी आणि उंची यांची बेरीज किती दिलेली आहे, 9 दिलेली आहे. तिच्या कर्णाची लांबी 11 मीटर आहे. म्हणजे समजा ह्या पद्धतीनं एक खोली आहे, लांबी, रुंदी, उंची, हा इथं मी असा जो काढलेला आहे हा कर्ण झाला, हा कर्ण डार्क केलेला आहे. कर्णाची लांबी किती आहे, 11 मीटर दिला आहे, कर्ण 11 दिलेला आहे. त्यानंतर लांबी, रुंदी बेरीज किती, 19 मीटर दिले ना, सॉरी 9 घेतला मी. उंची बेरीज 19 मीटर, तिच्या कर्णाची लांबी 11 मीटर, प्रति चौरस मीटरला खर्च किती आहे, 15 दराने. खोलीला फक्त आतून रंग द्यायचा आहे, आतून. आता या ठिकाणी बघा लांबी, रुंदी आणि उंची म्हणजेच काय, इष्टिकाची ती, हे तरी समजते. या पद्धतीनं हा इष्टिकाची ती असणार आहे, हा तुमचा कर्ण झाला. बरोबर. इष्टिकाची तिची लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे आणि कर्ण दिलेला आहे. मग इष्टिकाचितीचा कर्ण सूत्र काय, कोणाला माहित आहे, इष्टिकाचितीचा कर्ण बघा, जर माहित असेल तर चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. इष्टिकाचितीचा कर्ण बरोबर l वर्ग अधिक b वर्ग अधिक h वर्ग. नोट डाऊन करून घ्या. इष्टिकाचितीचा कर्ण बरोबर l वर्ग अधिक b वर्ग अधिक h वर्ग. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर आता इष्टिकाचितीचा कर्ण किती दिलाय तुम्हाला, 11 दिलाय. बरोबर. l वर्ग अधिक b वर्ग अधिक h चा वर्ग. आता इष्टिकाचितीचा कर्ण, आता हेच आपण कसं लिहू शकतो सांगा. या ठिकाणी प्रत्येक टर्म कशी आहे, वर्गाच्या स्वरूपात आहे. मग इष्टिकाचितीचा वर्ग म्हणजेच 11चा सुद्धा आपण काय करू शकतो, वर्ग l वर्ग अधिक b वर्ग अधिक h वर्ग जर करतोय तर उत्तर किती येणार सांगा, 121 येणार. l वर्ग अधिक b वर्ग अधिक h वर्ग जर करतोय तर किती येणार सांगा. आता याचा 2 कर्ण असतात, 11 गुणिले 11, बरोबर, म्हणजेच 121 होणार. l वर्ग b वर्ग h वर्ग ची किंमत किती झाली, 121 झाली. आता LBH ची किंमत किती दिली तुम्हाला, LBH किती दिलाय, 19 दिलाय. हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. बरोबर. आता l अधिक b अधिक h वर्ग, आता इकडे लक्ष द्या, l वर्ग अधिक b वर्ग अधिक h वर्ग बरोबर किती आला, 121 आला. आता l अधिक b अधिक h कंसाचा वर्ग, l अधिक b अधिक h कंसाचा वर्ग, हा जर कंस आपण सॉल्व केला तर काय मिळणार आहे सांगा आपल्याला. ह्याची मांडणी मी या पद्धतीने करून घेतो. l अधिक b अधिक h कंसाचा वर्ग आणि 19 म्हणजे दोन्ही बाजूचा काय केलेला आहे, या ठिकाणी वर्ग केलेला आहे. l अधिक b अधिक h या कंसाचा जर आपण वर्ग करतोय तर काय मिळणार, l वर्ग अधिक b वर्ग अधिक h वर्ग अधिक प्रत्येकाचा काय केला, वर्ग केला. आता प्रत्येकाला काय करायला पाहिजे, गुणायला पाहिजे. किती वेळा येतो तो, प्रत्येक 2 वेळा येतो, म्हणजेच 2lb अधिक 2bh अधिक 2lh बरोबर 19 चा वर्ग किती, 361. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. आता l वर्ग b वर्ग आणि h वर्ग याची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे, 121 आहे. 121 अधिक
2LB अधिक BH अधिक LH हे आहे तसंच ठेवायचं. काय 2LB ही टर्म आहे तशीच, 2LB अधिक 2BH अधिक 2LH बरोबर 361. आता 2LB अधिक 2BH अधिक 2LH बरोबर 361 वजा 121 करा. 361 मधून 121 गेला, उत्तर किती येणार 240 बरोबर. मग आता हे जे काही आहे 2LB अधिक 2BH अधिक 2LH हे कशाचं सूत्र आहे? पृष्ठफळाचं सूत्र आहे. कशाचं सूत्र आहे? पृष्ठफळाचं सूत्र आहे. कशाचं? पृष्ठफळ. कशाचे पृष्ठफळ? इष्टिकाचितीचे पृष्ठफळ. म्हणजेच इष्टिकाचितीचे पृष्ठफळाचं सूत्र काय मिळालं तुम्हाला? हे सूत्र म्हणजे त्याची किंमत किती मिळाली? 240 मिळाली बरोबर. आता 240 प्रति मीटर खर्च किती आहे बघा? 15 रुपये खर्च आहे. मग गुणिले काय करा? 15 करा. 240 गुणिले 15, 240 गुणिले 15, 15 0 0 15 चौक 60, 6 गेले आजच्याला, 15 दुनी 30 आणि 6 36, म्हणजेच किती रुपये येणार? 3600 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजलाय काय बघा? थोडा कन्फ्युजन वाटणार आहे तुम्हाला, पण एकदा दोनदा तुम्ही जर सॉल्व केला तर येऊन जाईल. याच्यासाठी इष्टिकाचितीचा कर्ण हा फॉर्म्युला तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, हा सिंपल प्रश्न आहे. MN समांतर बाजू AC त्रिकोण ABC मध्ये बाजू MN त्रिकोणाला 2 समान क्षेत्रफळांच्या भागामध्ये, इथं बघा समान क्षेत्रफळांच्या भागामध्ये म्हणजेच याचं जे क्षेत्रफळ आहे तेच याचं क्षेत्रफळ समान आहे, तर AM आणि BM ची किंमत काढा असा प्रश्न विचारलेला आहे. आता त्रिकोण ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BMN जर घेतला तर याचं गुणोत्तर काय असणार आहे सांगा बघूया. ABC म्हणजे हा पूर्ण त्रिकोण मोठा आणि BMN म्हणजेच हा छोटा त्रिकोण. काय सांगितले त्यांनी? क्षेत्रफळ समान क्षेत्रफळ आहे, म्हणजेच ABC हा त्रिकोण BMN पेक्षा काय असणार आहे? दुप्पट असणार आहे. म्हणजेच याचं गुणोत्तर काय झालं? 2:1 म्हणजेच 2/1. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे दोन्ही काय आहेत? समान क्षेत्रफळांच्या भागामध्ये विभागतात. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत सांगा? त्रिकोण ABC आणि त्रिकोण BMN हे काय झाले? समरूप झाले. काय आहेत? समरूप आहेत. जर त्रिकोण समरूप असतील, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय काय सांगतोय? समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढी असतात. कशा एवढी असतात? वर्गांच्या गुणोत्तरा एवढी. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल BMN बरोबर. आता आपल्याला या ठिकाणी AM आणि BM चा विचार करायचा आहे, म्हणून फक्त ह्या दोन बाजू घेतो. यांच्या बाजूंचा काय येणार सांगा? AM चा वर्ग आणि BM चा वर्ग. कशावरून घेतलं? हे समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे प्रमेय. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जर बघितला तर तुम्हाला पहिल्याच टॉपिकमध्ये समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय याच्यावरती हे साध्य कसाले हे तुम्हाला लक्षात येईल. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर हे त्यांच्या वर्गांच्या प्रमाणात असते, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत क्लिअर आहे. आता प्रश्नामध्ये काय दिले बघा तुम्हाला? AM चा वर्ग छेद BM चा वर्ग. आपल्याला किंमत काय मिळाली सांगा? एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि BMN किती मिळाला आहे? 2/1 बरोबर AM चा वर्ग छेद BM चा वर्ग. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपल्याला AM ची किंमत काढायची आहे. मग AM या बाजूचा वर्ग आहे म्हणजेच वर्गमूळ घ्या. वर्गमूळ घेतल्यानंतर काय येणार सांगा? AM छेद BM बरोबर वर्गमुळात 2/1. दोन्ही बाजूंची जर वर्गमूळ घेताय तर काय येणार? 2चं वर्गमूळ, 2 ही मूळ संख्या आहे त्यामुळे वर्गमुळात 2 येणार आणि 1चं वर्गमूळ किती येणार? 1 येणार. AM ची किंमत किती मिळाली? वर्गमुळात 2 आणि BM ची किंमत किती मिळाली? 1 मिळाली. क्लिअर आहे सर्वांना? आता आपल्याला AM ची किंमत काढायची आहे. AM ची किंमत AM बरोबर काय येणार सांगा? AM बरोबर AB वजा BM बरोबर. AM ची किंमत काय येणार? AB वजा BM. आता AB ची किंमत काय असणार सांगा? AB किती मिळालं आपल्याला? सॉरी, इथं AM घेतला आपण, इथं B घ्यायला पाहिजे, कारण ABC म्हटलंय ना आपण. ABC मधला ही बाजू आली ABC, म्हणजेच या ठिकाणी AB, इथं सुद्धा काय येणार? AB येणार. AB ची किंमत काय मिळाली आपल्याला? वर्गमुळात 2 वजा BM ची किंमत किती मिळालेली आहे?
1 मिळालेली आहे. म्हणजे AM ची किंमत काय मिळाली तुम्हाला वर्गमुळात 2 वजा 1. हे बघा त्रिकोण कोणता घेतला आहे आपण ABC घेतलेला आहे. ABC म्हणजे तुमची बाजू कोणती झाली ही झाली AB आणि याच्याशी दुसरी बाजू प्रमाणात कोणती असणार आहे BM असणार आहे. म्हणजेच AB चा वर्ग छेद BM चा वर्ग. ठीक आहे, थोडं करेक्शन करून घ्या. AM बरोबर वर्गमुळात 2 वजा 1 मिळाला. आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे बघा AM छेद AB ची किंमत काढायची आहे. आता AM ची किंमत मिळाली आपल्याला किती वर्गमुळात 2 वजा 1 आणि AB ची किंमत किती आहे बघा AB ची किंमत वर्गमुळात 2 आहे. आता पर्यायामध्ये हे उत्तर आहे का बघा वर्गमुळात 2 वजा 1 छेद वर्गमुळात 2 पर्यायामध्ये नाही. मग छेदस्थानी वर्गमुळात संख्या असेल तर काय करतोय आपण छेदाचे परिमेयीकरण करतोय. काय करतोय छेदाचे परिमेयीकरण म्हणजेच अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 2 न गुणतोय. गुणा वर्गमुळात 2 वजा 1 गुणिले वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 किती येणार 2 येणार बरोबर. आता वर्गमुळात 2 न त्या कंसाला गुणा काय येणार बघा वर्गमुळात 2 गुणिले 2 यांचा गुणाकार वर्गमुळात 2 गुणिले 2 2 येणार वजा वर्गमुळात 2 1 वर्गमुळात 2 छेद 2. हा पर्याय कुठं दिसतोय का बघा 2 वजा वर्गमुळात 2 छेद 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे. समान क्षेत्रफळ म्हटलंय त्यामुळे यांचं गुणोत्तर हे 2:1 या प्रमाणात असणार आहे मोठ्या त्रिकोणाचं आणि लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ. क्लिअर. चला पुढचा प्रश्न. आता या प्रश्नामध्ये आकृतीत दिलेल्या माहितीवरून x ची किंमत काढा असा प्रश्न दिलेला आहे. आता या ठिकाणी किंमत कशाची तरी राहिलेली आहे. एक सेकंड. या ठिकाणी एका कोणाचं माप माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. या ठिकाणी या कोणाचं माप 70 दिलंय. कोणत्या या कोणाचं माप 70 दिलंय. त्यावरून बाकीच्या सर्व कोणांची मापं काढायची आहेत. हा इथं सिंगल डॅश आहे हा सिंगल डॅश हा डबल डॅश आहे हा डबल डॅश आहे. इथं 3 डॅश दिलेले आहेत या ठिकाणी 3 डॅश दिलेले आहेत बरोबर. आता सिंगल डॅश म्हणजेच काय दर्शवतोय सांगा या एकरूप बाजू आहेत. एकरूप बाजू समोरील कोण काय असतात एकरूप असतात. मग या त्रिकोणाचा विचार करताय या पहिल्या त्रिकोणाचा जर विचार करताय त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 हा 70 अंश झाला म्हणजे या दोघांची बेरीज किती असणार आहे 110 अंश. म्हणजेच हा तुमचा किती झाला 55 अंश आणि हा किती झाला तुमचा 55 अंश. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर इथं बघा हा रेषीय जोडीतील कोण होणार कुठला हा पूर्ण रेषीय जोडीतील हा 55 अंश आहे. रेषीय जोडीतील मापाची बेरीज किती असते 180 अंश असते. मग 180 मधून 55 गेले राहिले किती 125. आता इथं बघा हे दोन बाजू एकरूप आहेत. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात म्हणजे या कोणाचं माप आणि या कोणाचं माप काय असणार आहे समान असणार आहे. मग 180 मधून 125 वजा करा. 180 मधून 125 जर वजा करताय तर किती येणार 55 येणार बरोबर ना. 180 मधून 125 जर वजा करताय तर 55. 55च्या निम्मा किती होणार 27.5 आणि 27.5. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हा तुम्हाला 27.5 मिळाला. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. मग 180 मधून 27.5 वजा करा 152.5 मिळणार. हा किती मिळाला तुम्हाला 152.5. मग आता या ठिकाणी सुद्धा या 3 लाईन दाखवलेत या 3 लाईन म्हणजेच एकरूप आहेत बरोबर. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. मग 152.5 ह्या एका कोणाचं माप झालं. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. 180 मधून 152.5 जर जातात तर किती राहणार सांगा 27.5 राहणार. मग 27.5 भागिले 2 करा म्हणजेच या ठिकाणी 13.75 येईल आणि या ठिकाणी 13.75 येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक किती असणार आहे 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. म्हणजेच ही x ची किंमत किती 13.75. ठीक आहे, सिंपल प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. एक 2 अंकी संख्या त्या संख्येतील बेरजेच्या 5 पटीपेक्षा 13 ने मोठी आहे. जर त्या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येत 18 मिळवले तर मूळ संख्या मिळते. तर मूळ संख्येच्या अंकांची बेरीज किती हा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी एक 2 अंकी संख्या 2 अंकी संख्या समजा मी x आणि y मांडली. x ही एक संख्या y ही एक संख्या. हा एकक स्थानचा अंक झाला आणि x हा दशक स्थानचा अंक झाला. इथपर्यंत क्लिअर आहे. या पद्धतीने मांडणी करून घेतली. y हा एकक स्थानचा अंक x हा दशक स्थानचा अंक. पुढं मग आता मूळ संख्या काय होणार आहे सांगा. या x ची स्थानिक किंमत किती असणार आहे
याचा कोइफिशियंट 1, इथं काय असणार आहे 10 असणार आहे, म्हणजेच 10x अधिक y ही काय झाली तुमची मूळ संख्या झाली. मूळ संख्या काय मिळाली तुम्हाला 10x अधिक y मिळाली. बरोबर. त्यानंतर पुढं काय म्हटलंय बघा, एक 2 अंकी संख्या त्या संख्येतील बेरजेच्या 5 पटीपेक्षा 13 ने मोठी आहे. 5 पटीपेक्षा 13 ने मोठी म्हणजेच ही तुमची मूळ संख्या झाली. एक 2 अंकी संख्या त्या संख्येतील बेरजेच्या 5 पटी म्हणजेच या संख्येची बेरीज काय होणार x अधिक y. बरोबर. x अधिक y ची किती पट 5 पट, याच्यापेक्षा कितीने मोठी आहे 13 ने मोठी आहे. हे तुम्हाला इक्वेशन मिळालं. आता हे इक्वेशन सॉल्व करा. 10x अधिक y बरोबर 5x अधिक 5y बरोबर अधिक 13. बरोबर. आता 10x अधिक 5y डाव्या बाजूला घ्या, काय होणार वजा 5 सॉरी अधिक 5x डाव्या बाजूला वजा 5x अधिक y आहे तसा अधिक 5y वजा 5y बरोबर 13. 10 वजा 5 5x अधिक y वजा 5 म्हणजेच किती येणार वजा 4y बरोबर 13. याला इक्वेशन नंबर 1 द्या. 5x वजा 4y बरोबर 13 हे इक्वेशन नंबर 1. त्यानंतर पुढची अट काय दिली त्याने, जर त्या अंकांची अदलाबदल केली, अदलाबदल, आता मूळ संख्या काय मिळालेली आपल्याला 10x अधिक y यांची अदलाबदल करताय तर काय होणार सांगा 10y अधिक x येणार. अदलाबदल केल्यानंतर काय येणार 10y अधिक x मिळणार. क्लियर आहे. अदलाबदल केली असता करून येणाऱ्या संख्येत 18 मिळवले म्हणजेच 10y अधिक x मध्ये किती मिळवायचे 18 मिळवायचे. 18 मिळवले तर मूळ संख्या मिळते. मग मूळ संख्या कोणती आहे आपली 10x अधिक y आहे, ती इथं लिहून घ्यायची 10x अधिक y. आता इथं परत काय करणार आहात आपण, संख्या x एका बाजूला घ्या, y एका बाजूला घ्या. आता इथं 10x आहे, हा x उजव्या बाजूला घ्या म्हणजेच काय होणार 10 मधून x गेला 9x राहिला. बरोबर. हा y आहे, हा 10y उजव्या बाजूला घ्या, अधिक 10y चा वजा 10y होणार, अधिक y वजा 10y म्हणजे वजा 9y. त्यानंतर बरोबर डाव्या बाजूला काय राहणार सांगा 18 म्हणजेच हे समीकरण नंबर किती झालं 2 झालं. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. आता 9x वजा 9y बरोबर 18 या पूर्ण संख्येला 9 न भाग जातो, मग भाग द्या. x वजा y बरोबर 9 दुनी 18 याला समीकरण 2 द्या. इथपर्यंत समजलंय काय बघा सर्वांना. प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या. आता या ठिकाणी आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरण मिळाली. मग आता या ठिकाणी अवयव किती आहे 5x आहे. बरोबर. पहिला सहगुणक 5 आहे, या ठिकाणी किती आहे 1 आहे. मग या समीकरणाला कितीनं गुणून घेऊया आपण 5 न गुणून घेऊया. 5 न गुणून घेतल्यानंतर काय होणार 5x वजा 5y बरोबर 10 येणार. मग आता हे समीकरण नंबर मी याला 3 देतो. बरोबर. मोठी संख्या कोणती आहे 13 आहे. समीकरण 1 मधून 3 वजा करा, समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करा. समीकरण 1 कोणतं आहे 5x वजा 4y बरोबर 13 आणि 5x वजा 5y बरोबर 10. चिन्ह बदला. आता अधिकचा काय होणार वजा, वजाचा अधिक आणि या ठिकाणी वजा. 5x कॅन्सल, वजा 4y अधिक 5y म्हणजेच किती येणार फक्त y येणार. y बरोबर किती मिळाला 3 मिळाला. y बरोबर 3 मिळाला. प्रश्न काय विचारलाय तर मूळ संख्येच्या अंकांची बेरीज किती असा प्रश्न विचारलाय. y बरोबर 3 तर x बरोबर किती असणार कोणत्या तरी एका समीकरणामध्ये पुट करा. x वजा y बरोबर 2 आहे, x वजा 3 बरोबर 2, x बरोबर 2 वजा 3 चा अधिक 3 होणार म्हणजेच x बरोबर किती येणार 5 येणार. x ची किंमत किती मिळणार तुम्हाला 5. क्लियर आहे सर्वांना. x ची किंमत 5 मिळाली, y ची किंमत 3 मिळाली म्हणजे ती संख्या काय झाली सांगा xy ही संख्या आपण मांडली होती ती संख्या 53 झाली. आणि याची बेरीज करताय 5 आणि 3 ची बेरीज तर उत्तर किती येणार 8 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे असं अचूक उत्तर असणार आहे. किती पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. शेवटचे 2 प्रश्न आहेत, आलेखावरती प्रश्न आहेत. प्रश्न काय विचारलाय बघा, तिन्ही शाळेतील मुलींची सरासरी संख्या किती. आता या ठिकाणी हे जे ब्लँक दाखवलेत ही मुलांची संख्या आहे आणि डॅश डॅश दाखवलेत म्हणजे हा जो एरिया आहे ही मुलींची संख्या आहे. बरोबर. आता तीनही शाळेतील मुलींची सरासरी संख्या किती. ए बी आणि सी, ए बी आणि सी याच्यामध्ये किती मुली आहेत बघा.
याचा आन्सर तरी तुमच्याकडून मी अपेक्षित करतोय. पहिल्या याच्यामध्ये किती मुली आहेत? मुली 3,500. काही 3,000 आहेत बघा. ए मध्ये किती आहेत? ए मध्ये 3, बी मध्ये ही लाईन इकडे आली अशी, सी मध्ये बघा ए मध्ये 3,000 आहेत. किती? 3,000. त्यानंतर बी मध्ये 3,500 आहेत. किती आहेत? 3,500. आणि सी मध्ये किती आहेत? 2,500 आहेत. 2,500. तर सरासरी विचारले, भागिले किती करणार? 3 करणार. यांची बेरीज करा. 3,000, 3,500 आणि 2,500 किती होणार? 9,000 होणार. 9,000 भागिले 3 जर करताय, 3 त्रिक 9, म्हणजेच उत्तर किती येणार? 3,000. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार. किती? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. शाळा ए व बी मधील मुले व मुलींच्या संख्येतील फरक किती असा विचारला आहे. शाळा ए व बी मधील मुले व मुलींची संख्येतील फरक. मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत बघा. ए मध्ये मुलं किती आहेत? ए आणि बी, मुलं ए आणि बी आणि मुली ए आणि बी यांची बेरीज करा. मुलं किती आहेत पहिल्या याच्यामध्ये? 2,000 ए मध्ये, आणि बी मध्ये किती आहेत? 4,000 आहेत. किती? 4,000. मग 2,000 अधिक 4,000 किती झाले? 6,000 झाले. त्यानंतर मुली ए मध्ये किती आहेत? 3,000 आहेत. आणि बी मध्ये किती आहेत? 3,500 आहेत. म्हणजेच हे 6,500 झाले. बरोबर. मग आता प्रश्न काय विचारलाय? यांच्या संख्येतील फरक विचारलाय. मग 6,500 वजा 6,000 करा. उत्तर किती येणार? 500. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती? पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं आपला हा 2014 पेपर 2 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. टोटल जे काही 30 प्रश्न होते त्याचे व्यवस्थितपणे अगदी सोप्या भाषेत एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. परत एकदा हा क्वेश्चन पेपर ॲज इट इज तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.